पूर्वी पंच असायचे गावामध्ये आणि हे निर्णय घेत होते आणि गावाच्या विकासाचे असायचे किंवा हिताचे असायचे. त्यानंतर आमच्याकडे एक डेप्युटी शिव होते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर मल्लीनाथ तलशेट्टी म्हणून होते आणि ते ग्राम स्वच्छता अभियानाचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छतेचे प्रणेते होते आणि त्यांनी जे आम्हाला काम कसं करावं किंवा नियोजन कसं करावं आणि खूप अडचणी होत्या त्यावेळेला, लोकांच्या समस्या होत्या, लोकांना त्यात प्रवाहात आणणं पण खूप अवघड होतं. परंतु लोकसभा कसा घ्यावा ह्याचं सुद्धा टेक्निक आम्हाला या अधिकारी वर्गाने दिले. त्यामुळे आणि सुरुवातीला ह्या सगळ्या योजना आहेत, ही चांगली जर योजना आणायची असेल ग्रामीण भागात तर पुढं पहिल्यांदा पहिले नरेटिव्ह खूप त्याचा अगोदर तयार झालेल्या लोकांच्या. स्वच्छतागृहाचं सुद्धा असंच होतं, लोकांना सवय लागलेली होती, बाहेर गेल्याशिवाय पर्याय नव्हता किंवा बाहेर लोक जात होती. त्यामुळं लोकांचं कसं होतं, त्यावेळेला लोकांच्याकडे पैसे पण कमी होते. स्वच्छतागृह म्हणजे बांधायचे म्हणजे त्यांची एक कल्पना होती की 25-30 हजाराचाच शौचालय पाहिजे, असं त्यांची एक साधारण धारणा होती आणि तेवढे पैसे कुठून आणायचे. परंतु शोषखड्ड्यासारखा शौचालय किंवा एखादं असं योजना असती की त्याच्यामध्ये शासनाचं अनुदान देखील असायचं. आज आपल्या पॉडकास्टच्या खास भागात आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी गेली 2 दशकांपेक्षा जास्त काळ गाव, ग्रामपंचायत आणि ग्रामीण विकास ह्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. आपले पाहुणे आहेत श्रीधर अच्युतराव कुलकर्णी. सध्या एक्सटेन्शन ऑफिसर कृषी, वाळवा पंचायत समिती, जिल्हा परिषद सांगली येथे कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास साध्या ग्रामसेवकापासून सुरू झाला, पण कामाची जिद्द आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे ते ग्रामीण विकास अधिकारी आणि नंतर एक्सटेन्शन ऑफिसर ह्या जबाबदाऱ्या पार पाडत आज ग्रामीण विकास क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारत निर्माण सेवक अभियान असेल, निर्मल ग्राम अभियान असेल, तंटामुक्ती अभियान असेल, स्मार्ट विलेज योजना असेल, माझी वसुंधरा अभियान असेल, पंचायत विकास निर्देशन प्रकल्प यांच्यासारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये नेतृत्व केलं आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, राज्यस्तरीय मेरिटोरियल एम्प्लॉई अवॉर्ड, गौरव पुरस्कार यांच्यासारख्या अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. एवढंच नव्हे तर भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा बहुमानही त्यांनी आपल्या कामगिरीत मिळवला आहे. ते यशदा पुणे स्टेट मास्टर ट्रेनर असून ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामविकास प्रशिक्षण सत्रांमध्ये ते मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागात पाणी, स्वच्छता, शिक्षण, शेती आणि महिला सक्षमीकरण आणि स्मार्ट ग्राम अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले काम आज अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आज या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आदर्श गाव म्हणजे काय, समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय काय. मग स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं, श्रीधर अच्युतराव कुलकर्णी साहेब यांचं. मग चला तर पॉडकास्ट सुरू करूया. आपल्या कार्याचा असेल, ग्रामीण विकासातील प्रवासाचा थोडक्यात आम्हाला आढावा द्या. नमस्कार, मी श्रीधर अच्युतराव कुलकर्णी. सध्या मी विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाळवा येथे कार्यरत असून मी ग्रामपंचायतकडे ग्रामसेवक म्हणून सन 1996 रोजी दाखल झालो. त्यावेळेला सुरुवातीला मी नरसिंगपूर या गावामध्ये सर्व्हिसला सुरुवात झाली, माझी सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर माझा जवळपास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदावर जवळपास 24 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर गेले 4 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामीण विकासाशी निगडीत ही यंत्रणा असल्यामुळे यांचा माझा ग्रामीण भागाशी खूप जवळचा आणि संबंध येतो लोकांशी. त्यामुळे लोकोपयोगी विकास काम करता असताना त्यांना त्या लागणाऱ्या ज्या समस्या असतील किंवा त्यांचे ज्या प्रॉब्लेम्स असतील किंवा ज्या गरजा आहेत त्या जास्तीत जास्त कशा असतात त्या संदर्भात जास्तीत जास्त माझा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आणि त्या अनुषंगाने कसं नियोजन करता येईल याकडे माझा जास्तीत जास्त भर असतो. महात्मा गांधींची आदर्श ग्राम संकल्पना आहे, बरोबर आहे. ह्याचा अनुभव तुमच्या बाबतीतला कसा होता? सुरुवातीला मी प्रथमतः ज्या वेळेला लहानपणी मी ग्रामीण भागातच राहिला होतो आणि आपण महात्मा गांधींच्या विषयी खूप ऐकत होतो, वाचलेलं होतं, बघत होतो किंवा खरोखर गरज काय आहे किंवा त्यांचे विचार काय आहेत, खेड्याकडे चला किंवा त्यांनी एक विचार त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी एक विचार ठेवला होता की आज आपण जे काही पृथ्वी, वायू किंवा जे पाणी वगैरे आहे पुढच्या लोकांचा आहे आणि हे जो वारसा आहे तो आपण हा परत आहे तसा पुढच्या पिढीला देणं आवश्यक आहे. हे जे त्यांनी 80-90 वर्षापूर्वी विचार मांडले होते ते खरोखर मनाला कुठेतरी भावले की बाबा खरोखर आहे, आपण ह्या ग्रामसेवक म्हणून काम करतोय, ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतोय किंवा विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समितीला काम करतोय किंवा ग्रामीण विभागासाठी काम करतोय. त्यावेळेला गांधीजींचं जे स्वप्न होतं खेड्याकडे चला ते खरोखर चांगलं होतं, कारण त्यांना पुढचं भविष्य दिसलं होतं की जर खेडे जर ओस पडायला लागली तर त्याचा परिणाम खूप हा आपल्या भारताच्या सिस्टीमवर होईल. आज आपल्याला तेच साधारणतः पाहायला मिळते की
लोक भरपूर मोठ्या प्रमाणात शहराकडे वळतायत आणि त्या वळायला लागल्यामुळं ग्रामीण भागातील जी अनास्था निर्माण झालेली आहे त्याला कारण म्हणजे लोक बाहेर जात आहेत तेच आहे. आणि ग्रामीण भागातील जे मूळचे पारंपरिक आपले उद्योग होते ते सुद्धा आता हळूहळू कमी व्हायला लागले. त्यामुळे सुद्धा एकंदर विकासावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम देखील झाला आहे. आपण ग्रामसेवक, ग्रामीण विकास अधिकारी आणि आता एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून अनेक गावांच्या सोबत काम केलेलं आहे. ह्यातल्या येणाऱ्या सगळ्यात मोठ्या अडचणी कोणत्या होत्या सुरुवातीला? एकतर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे आणि जवळपास हे आदर्श आहे भारतामध्ये. आपली जर भारतातील पूर्वीची पारंपरिक म्हणजे पौराणिकात असू दे किंवा इतिहासात असू दे, आपली जी पंचायत राज व्यवस्था आहे ना ती खूप स्ट्रॉंग होती. पूर्वी पंच असायचे गावामध्ये आणि हे निर्णय घेत होते आणि गावाच्या विकासाचे असायचे किंवा हिताचे असायचे. आणि ज्या वेळेला मी ग्रामसेवक या पदावर लागलो त्यावेळेला मला काहीच या पदाची किती गरिमा किती मोठी आहे किंवा ग्रामसेवक एक काही करू शकतात हे थोडंसं कमी जाणवतं. त्यानंतर मला माझे जे अधिकारी वर्ग होते, माझे जे गटविकास अधिकारी म्हणून डॉक्टर विजय घोरपडे म्हणून माझ्याकडे होते आपल्या पंचायत समितीला इस्लामपूरला वाळव्याला. त्यांनी जे मागणे म्हणजे त्यांनी जे आम्हाला काम करायला जे प्रवृत्त केलं, प्रोत्साहन दिलं, तुम्ही हे चांगलं काम करा. त्यावेळेला ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम म्हणून एक शौचालयाचा कार्यक्रम होता. माननीय आपल्या अण्णासाहेब डांगे मंत्री महोदय होते त्यावेळेला. त्यांनी तो शौचालय बांधकामासंदर्भात कार्यक्रम खूप छान कार्यक्रम आणला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा खूप वाटायचं लोकांनी शौचालय बंद त्याचं महत्त्व आम्हाला कळालं की बाबा स्वच्छतागृह किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं 100% ह्यात आपण भाग घ्यावा आणि खूप चांगलं आहे, पुण्याचं काम आहे. ग्रामसेवक पदा एवढं शासकीय नोकरीतलं कुठलंही पुण्याचं काम नाही हे मला त्यावेळेला लक्षात आलं. त्यानंतर आमच्याकडे एक डेप्युटी सीओ होते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी म्हणून होते आणि ते ग्राम स्वच्छता अभियानाचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छतेचे प्रणेते होते. आणि त्यांनी जे आम्हाला काम कसं करावं किंवा नियोजन कसं करावं आणि खूप अडचणी होत्या त्यावेळेला, लोकांच्या समस्या होत्या, लोकांना त्यात प्रवाहात आणणं पण खूप अवघड होतं. परंतु लोकसभा कसा घ्यावा ह्याचं सुद्धा टेक्निक आम्हाला ह्या अधिकारी वर्गाने दिले. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांना फक्त रन केलं, त्यांचे आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो. आता निर्मल ग्राम अभियान असेल किंवा गाव स्वच्छता उपक्रम असेल ह्यात तुमचा मोठा सहभाग होता, बरोबर? ह्या क्षेत्रात तुम्हाला बरेचसे सुरुवातीला अडचणी आल्या होत्या, त्या अडचणींबद्दल थोडं सांगा. भारत हा अनुकरणीय देश आहे. आपल्या ग्रामीण भागातील लोक ज्यावेळेला एखादी चांगली घटना घडते त्यावेळेला ती लोक त्याचं फॉलो करतात साधारणतः. आणि सुरुवातीला ह्या सगळ्या योजना आहेत, कुठलीही चांगली जर योजना आणायची असेल ग्रामीण भागामध्ये तर थोडंसं पहिले नरेटिव्ह खूप त्याचा अगोदर तयार झालेल्या लोकांच्या. स्वच्छतागृहाचं सुद्धा असंच होतं, लोकांना सवय लागलेली होती, बाहेर गेल्याशिवाय पर्याय नव्हता किंवा बाहेर लोक जात होती. त्यामुळं लोकांचं कसं होतं त्यावेळेला लोकांच्याकडे पैसे पण कमी होते. स्वच्छतागृह म्हणजे बांधायचे म्हणजे त्यांची एक कल्पना होती की 25-30 हजाराचाच शौचालय पाहिजे असं त्यांची एक साधारण धारणा होती आणि तेवढे पैसे कुठून आणायचे. परंतु शोषखड्ड्यासारखा शौचालय किंवा एखादं असं योजना असती की त्याच्यामध्ये शासनाचं अनुदान देखील असायचं आणि हे अनुदानाच्या एक प्रोत्साहन असायचं अनुदान म्हणून. आणि त्यामुळं लोकांना प्रवृत्त केलं गेलं. तर मी उदाहरण म्हणून सांगतो, मी हुबालवाडी म्हणून ग्रामपंचायतला होतो आणि मला चॅलेंजिंग म्हणून तिथं टाकलं होतं. म्हणजे ते गाव निर्मल ग्राम करायचं होतं 6 महिन्याला. आमचे दीपक चव्हाण म्हणून व्हिडिओ होते. मला म्हणले आपल्याला श्रीधर हे आपलं गाव आपल्याला स्वच्छता हागणदारी मुक्त करायचं आहे आणि हे चॅलेंजिंग काम आहे. युनिसेफनं ह्याला आपल्याला चॅलेंज केलं, हे गाव तुम्ही करून दाखवा. मी ते गावचा चार्ज घेतला. खूप अडचणी होत्या हुबालवाडी म्हणजे हे होतं म्हणजे खूप प्रॉब्लेम होते. आम्ही जे लोक स्वतःहून बांधणार आहेत त्यांना प्रवृत्त केलं, ते बांधायला सुरुवात केली. पण जे बांधणार नव्हते त्यांना आम्ही बँकेचं लोनच्या संदर्भात हे सांगितलं की तुम्ही लोन घेऊन बांधा, पण बांधा. लोकांना एक सवय लागली पाहिजे. म्हणजे स्वच्छतागृहात जर जायची सवय लागली की लोक ऑटोमॅटिक त्याचं हे होतात. आज आता आपण खेड्यापाड्यात बघतो की आज लोकांना त्याचं हे वाटतंय बाबा आम्ही नाही बाबा आमचं स्वतःच लोक बांधकाम कुठले नवीन बांधकाम करताना पहिला स्वच्छतागृहाचं नियोजन करतात. त्याचं फलित हे की लोकांच्या जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि लोक सुरुवातीला जरी म्हणजे निगेटिव्ह असली तर परंतु हळूहळू पॉझिटिव्ह होतात. आणि काही वेळेला त्या ठिकाणी दंडात्मक किंवा एखाद्या वेळेस निर्मल ग्राम हागणदारी मुक्तीमध्ये स्क्वॉड म्हणून असायचं, निर्मल पहाटेचं स्क्वॉड असायचं, मॉर्निंग स्क्वॉड म्हणतो आपण. त्या मॉर्निंग स्क्वॉडच्या माध्यमातून सुद्धा लोकांना थोडं दाखवल्याशिवाय म्हणजे दंड दाखवल्याशिवाय सुद्धा लोक करत नव्हती. त्यामुळे ह्या सर्व बाबीच्या अनुसरून IAC म्हणा, जनजागृती म्हणा, लोकसहभाग ह्या सर्व बाबी घेऊन आपण ह्या कामात भाग घेतला. आणि निर्मल ग्राम ही खूप छान योजना होती. म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं तर सन 1992-93 साली केंद्र सरकारनं ग्राम अभियान आणलं
त्यानंतर ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम आणला, त्यानंतर निर्मल ग्राम पुरस्कार चालू झाला, त्याचं परत संपूर्ण स्वच्छता अभियान चालू झालं आणि आता केंद्र सरकारचं स्वच्छ भारत मिशन असं साधारणतः नाव बदललं. फक्त मेन मोटो आहे की स्वच्छता हा खूप महत्वाचा. आणि स्वच्छता एक कुटुंब जर स्वच्छता करत असेल आणि दुसरं कुटुंब अस्वच्छ करत असेल तर त्या दोन्ही कुटुंबाचा जर आपण विचार केला तर त्या अस्वच्छ असणाऱ्या कुटुंबाचं जे आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे किंवा ते आर्थिक नुकसानीत जातात त्याला कारण अस्वच्छताच आहे. त्यामुळे हे जर पटलं, लोकांना हे पटलं आणि मग लोकांनी त्यात हळूहळू सहभाग घेतला. आज आपण बघतोय की निर्मल ग्राम सारखी योजना आता लोकांना सांगायला गरज लागत आहे शौचालय बांधा म्हणून, आता ऑटोमॅटिक लोक बांधतात. असंच विषय प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यामुळेच लोकांत जी गावं निर्मल झाली किंवा स्वच्छता झाली. मी जर माझ्या कारकिर्दीत जवळपास किल्ले मच्छिंद्रगड म्हणून गाव होतं, बेरडमाची गाव होतं, दुधारे होतं, हुबालवाडी होतं, कोळे होतं, नरसिंहपूर होतं, या जवळपास 7-8 गावात ही योजना राबवली. काळंबाडीसारख्या गावामध्ये मी असताना 6 वर्ष ह्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सुद्धा भाग घेतला आणि तिथं सुद्धा जे उर्वरित शौचालय होते ते बांधकाम करण्यासाठी पूर्ण केलं. पण माझा नोकरीत ग्रामसेवक म्हणून नोकरी असताना माझा प्रायोरिटीचा कार्यक्रम होता तो स्वच्छता. म्हणजे जरी माझी नोकरी ग्रामसेवकची असली तरी मला मी प्राधान्याला स्वच्छतेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे. पाणी टंचाई असेल, जल व्यवस्थापन असेल, हे अनेक गावाचे आजही मोठे प्रश्न आहेत. मग तुमच्या अनुभवातून याचे प्रभावी उपाय कोणते असायला पाहिजेत? आता सर्वात बघितलं तर मगाशी आपण आरोग्याविषयी चर्चा करत होतो, अस्वच्छतेविषयी चर्चा करत होतो किंवा आपली जी शारीरिक रोगराई आहे त्याला मेन कारण सर्वात जास्त मोस्ट आहे ते पाणी आहे. आणि जर पाणी स्वच्छता नसेल तर सगळ्या समस्या होतात. आज गावातील ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे, राजकारण असू दे, सर्व पाण्याभोवती फिरत असतात आपण साधारणतः विचार केला तर. आणि पिण्याचं पाणी हे बेसिक गरज आहे माणसाला. अन्न, पाणी आणि हवा जी पाहिजे त्यामध्ये पाणी ही भूमिका ही ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका आहे. नगरपालिका हद्दीत नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीनं पिण्याचं पाणी पुरवणं हे प्राथमिक त्यांची जबाबदारी आहे. काय होतं, ज्यावेळेला योजना मंजूर होत्या पूर्वी आपण पाण्याच्या बाबतीत बघितलं तर ही समस्या अजून पण का राहिली याचं मूळ कारण म्हणजे ती जी योजना आहे त्या योजनेला लोकांनी स्वीकार केला नाही. तुम्हाला सांगतो, पूर्वी 2005-6 साली ज्या वेळेला जलस्वराज्य योजना आली किंवा तुमचं राष्ट्रीय पेयजल योजना आली, ह्या ज्या पाण्यासाठी ज्या योजना आल्या केंद्र सरकारनं आणल्या, राज्य सरकारनं आणल्या, त्यावेळेला पूर्वी सुरुवातीला लोकवर्गणीचा हिस्सा होता. लोकवर्गणी म्हणजे लोकवर्गणी प्युअर लोकांनी दिली गेली पाहिजे. जर ही लोकवर्गणी जर लोकांनी दिली तर लोकांना वाटतं की ती स्कीम माझी आहे, त्यावेळेला लोक लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करून घेतात. लक्षात आलं का? आणि त्यामुळे पिण्याचे पाणी चांगल्या पद्धतीनं होतं. एक आपल्याकडे म्हण आहे, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी एकदाच खर्च केला पाहिजे, म्हणजे त्याचं कनेक्शन असू दे किंवा काय असू दे. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी मीटर जर ग्रामपंचायतीने लावायचं तर मीटरला विरोध करतात काही लोक की मीटरचं बिल व्हायचं. तसं काही नाही. आज मलकापूर तालुका, कराड जिल्हा, सातारा येथली जी योजना आहे ती खूप प्रभावशाली आहे. आज महाराष्ट्रामध्ये तशी योजना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की त्या नगरपालिकेचं जे नेतृत्व होतं किंवा त्या नगरपालिकेनं जे पाण्यासाठी केलेला तो विचार होता आणि लोकांचा सहभाग होता तो या ठिकाणी चांगला मिळाला. लोकांना त्यांनी जे मीटरच्या संदर्भात असू दे, डिपॉझिट असू दे किंवा पाणी कनेक्शनसाठी किती प्रयत्न करावा लागतो मिळण्यासाठी हे लोकांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी ते चांगली योजना केली. आज जवळपास 3rd फ्लोअर 4th फ्लोअरवर सुद्धा त्या ठिकाणी बिन मोटरचं त्या ठिकाणी पाणी जातं आणि 24 तास पाणी आहे. त्यामुळे जे पाणी जर हे खूप महत्वाचं आहे, पाणी वाचवा आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात कोण वाचवायचा प्रयत्न करत नाही. आज आपण बघतो कृषी विभागामार्फत कृषी सिंचन योजना असू दे किंवा बऱ्याच योजना आल्या की पाणी वाचवायसाठी, पण पाणी भविष्यातली समस्या आहे. आज आपण बघतोय जे आपण गेल्या मे मध्ये जे आपलं युद्ध झालं भारत पाकिस्तान, त्यावेळेला एक पाण्याचा मुद्दा पण त्या ठिकाणी आला बघा तुम्ही. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात जर 3रं महायुद्ध जर झालं भविष्यात तर ते मेन पाणी सुद्धा त्यात विषय असणार आहे की त्यामुळं सुद्धा युद्ध होणार. त्यामुळे पाणी ही समस्या आहे आणि लोकांना 4 प्रकारचं पाणी आहे. पिण्याचं पाणी असेल किंवा प्रत्येकाच्या डोळ्यात पण पाणी येतं किंवा मनगडात सुद्धा पाणी असतं. ह्या ठिकाणी प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे ह्या सर्व 4 पाणी आपल्याला सांभाळलं पाहिजे. दुसरं पाण्याच्या बाबतीत असं आहे की आपल्याला 2 प्रकारचं पाणी या ठिकाणी सापडतं, एक शुद्ध पाणी आणि एक गढूळ पाणी. आपण काय करतो, गढूळ पाणी बाजूला फेकतो आणि पिण्याचं पाणी तेवढं, स्वच्छ पाणी तेवढं आपण स्वीकारतो. पण भविष्य काळात असं पण आहे की हे गढूळ पाणी सुद्धा आपल्याला सांभाळायला लागणार आहे. का तर गढूळ पाणी हे आग विझवायला देखील त्याचा उपयोग होईल. त्यामुळे पाणी ही समस्या निर्माण व्हायला कारणीभूत हा मानवी हस्तक्षेप आहे निसर्गामध्ये असणारा. आणि आपण जे वृक्षारोपण असू दे किंवा जे पाणी निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत किंवा ज्या
प्रकल्प आहेत किंवा अभियान आहेत त्याला आपण कुठं ना कुठेतरी खूप बाजूला गेलेलो आहे. त्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्यात. पण पाणी हे जीवन असेल भविष्य काळात आणि पाण्यासाठी सुद्धा भविष्य काळात मोठ्या प्रमाणात वाद होतील. आज आपण बघतोय पाण्यासाठी आपण ग्रामपंचायतीला पाणी आपण कुठनं येते, आपण नदीतून येण्याचा विचार करतो. पण त्याच जर गावात पाण्याचा स्रोत चांगला असेल आणि जर त्या पाण्याविषयी आपण विचार केला तर आपण 100% गावासाठी चांगल्या पद्धतीने पाणी होईल. आता उदाहरणार्थ आपल्या वाटेगावमध्ये बापू तलाव आहे. हा बापू तलाव कधी झाला? 72 साली झाला. कुणी बांधला? लोकांनी बांधला वृक्षांना. त्याची मला सांगा आज तागायत किती मोठं त्याचा उपकार त्या तलावाचे आहेत किंवा पाणी स्त्रोताचे आहेत. आज आपल्या गावातील ओढे आहेत किंवा जे आहेत ज्या ओढ्यामध्ये आज भोगावती नदी, ज्याला आपण आज ओढा म्हणतो, ऍक्च्युली त्याला भोगावती नदी म्हणलं पाहिजे, परंतु ह्याला नदीचं स्वरूप होतं पूर्वी. आम्हाला वाटतं की लहानपणी असताना आपल्या गावातील लोक उन्हाळ्यात देखील ह्या नदीला पाणी होतं, पण भविष्यात ते पाणी उन्हाळ्यात कमी होते. त्याचं कारण एक म्हणजे की आपण पाण्याचा संचय किंवा पाणी अडवासाठी जे प्रकल्प आहेत त्याचं पुरस्कार केला पाहिजे, त्याचं आपण नियोजन केलं पाहिजे. पाण्याचं बजेट तयार झालं पाहिजे ग्रामपंचायतीनं. आज ऑल जगामध्ये जे हिवरे बाजार म्हणून गाव आहे ते जागतिक लेवलचं गाव तयार का झालं? तर त्यांचं वॉटर बजेट स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या काळात गावात पावसात किती पाणी पडणार आहे, गेल्या वर्षी किती पडला, ह्या वर्षी किती पडला, त्याच्या पुढं आपण काय नियोजन केलं पाहिजे. आणि हे नियोजनाचं कुठेतरी ग्रामपंचायत थोडीशी मातृसंस्था म्हणून तिने जबाबदारी बाजूला केली आहे. म्हणून ह्या पाण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. पाण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन खूप चांगलं पाहिलं पाहिजे आणि पाणी हे महत्वाचं असणार आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे आपण पाण्यावर काम केलं पाहिजे. जे गाव ग्रामपंचायत जी गाव पाण्यावर काम करेल ते भविष्यात इथून पुढे टिकणार आहे, तेच चिरकाळ राहणार आहे, तेच शाश्वत असणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अजूनही गावात तफावत आहे, बरोबर? मग तुमच्या मते आदर्श गावातली शैक्षणिक रचना ही कशी असावी? आज आपण सगळीच म्हणजे आज आमचं एक जे वय आहे 50-51 असेल किंवा त्यावेळेला गावापूर्वी जे होतं 70-80च्या दशकामध्ये कोणी गावातील किती कोण मोठा असू दे तो गावातल्या शाळेतच शिकत होता, आपल्या शासकीय शाळेत शिकत होता आणि तिथून तो तयार होऊन पुढे झाला. म्हणजे आज लोक जी पुढे आली ती आपल्या शासकीय शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून पुढे आली किंवा गावाच्या हायस्कूल मधूनच शिकून पुढे आली. आज ग्रामपंचायत आणि शैक्षणिक हे नातं खूप जवळच आहे. म्हणजे 2 सख्या बहिणी 2 सख्खे भावासारखं नातं आहे आणि एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, शिक्षण आणि गाव. जर शिक्षण जर चांगल्या पद्धतीनं असेल त्या गावातील तर आपल्याला 100% त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो आपण. पूर्वी गावातील शिक्षक राजकारण गावातील हँडल करायचे. राजकारण हा शब्द वाईट नाही आहे, म्हणजे गावातील सामाजिक बंधन जे असायचं ते शिक्षक लोक हँडल करायचे. आज शिक्षक लोक किंवा शैक्षणिक व्यवस्था आहे ती थोडीशी स्वतःला विसरून गेलेली आहे की आपण काय केलं पाहिजे या सिस्टीम मध्ये. आज गावामध्ये पूर्वी शिक्षक लोक राहायची स्वतः त्या गावामध्ये आणि त्यामुळे त्यांचा मुलांच्यावर दरार असायचा किंवा एखादा उपक्रम असेल शाळेत तर ते रात्री सुद्धा मुलांना बोलवून घ्यायची. मुली सुद्धा रात्री शाळेत येत होत्या हायस्कूलमध्ये वगैरे. असं चांगलं वातावरण शिक्षणाबद्दल होतं किंवा मुलं सुद्धा शैक्षणिक व्यवस्थेला रिस्पेक्ट देत होती. आज शाळेत मुलगा गेला नाही तर घरातील आई वडील जे अज्ञानी असायचे ते सुद्धा त्याला रागवायचे. परत मुलांना शाळेत जर एखादा मार बसला तरी पालकही तक्रार करून येत नव्हते. पण आता उलट झालंय. आता जर मुलाला जर कोण काय रागवलं तर पालकच मुळात त्याच्या विरोधात गेले. असं नाही व्हायला पाहिजे. जर एखादी चूक झाली मुलाच्या शैक्षणिक ह्याच्यासाठी चांगल्या कामासाठी खूप चांगले होते. आज बघा तुम्ही जे आज आपल्याला IAS लोक असू दे, MPSC लोक असू दे, शासकीय सेवेमधील वर्ग 3ची लोक असू दे, वर्ग 2ची लोक असू दे, ही सगळी खूप कष्ट करून वर आलेले आहेत. आता मी मगाशी आमचे एक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं नाव घेतलं. आमचे जे गुरु आहेत, देशाचे उपमहासंचालक आहेत, त्यांचं एक परवा बी विकास यात्री म्हणून एक पुस्तक आलं आपल्या ह्याच्यात युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यात मी जर थोडं वाचन केलं त्यांच्या लहानपणी खूप वाईट अवस्था होती. म्हणजे 72 दुष्काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात, सांगलीत आपला जो पूर्व भाग असेल पण बऱ्याच ठिकाणी खूप प्रचंड वाईट अवस्था होती आणि तरी सुद्धा ती लोक शिकली खूप मोठी झाली. कारण बेस्ट शिक्षण आहे. आज एक पहिलीच्या पूर्वी अंगणवाडीचं शिक्षण, आज आमच्या अंगणवाडी ताई जेवढ्या डिवोटेडनं काम करतात शैक्षणिक क्षेत्रात तेवढं जरी आमच्या शैक्षणिक विभागानं जर डिवोटेड काम केलं तर 100% आपल्याला आणखीन त्याचे दिवस येतील. आज आपल्याला जिल्हा परिषद मार्फत मॉडेल स्कूल योजना आहे, पण मॉडेल स्कूलमध्ये लोकांचा सहभाग खूप मोठा लागतो. आज प्रत्येक गावानं मॉडेल स्कूलचं संकल्पना घेतली पाहिजे. माझा मुलगा जातो त्या शाळेतलं स्वच्छतागृह कसं आहे, त्या मुलींसाठी व्यवस्था कशी आहे, मुलांना ग्राउंड आहे का खेळायला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
पूर्वी 40-50 वर्षापूर्वी खेळासाठी मैदान हा विषय नव्हता. मुलं खेळणं हा अंगीकारी होतं. आज मुलांच्याकडं मोबाईल सारख्या आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं मुलांचं थोडंसं शैक्षणिक बद्दल थोडंसं विचारलंय. आपण आठवून बघा, आपण ज्या वेळेला 1ली, 2री, 3री, 4थीत होतो त्यावेळेला आपल्याला 30 पर्यंत पाढे कंपल्सरी शाळेत शिकवलं जायचे. आज आता लहान मुलांना 1ली, 2री, 3री, 5वी, 7वी झाली तरी त्यांना पाड्यांचा विषयच माहित नाही. पाढे पाठ झाले पाहिजे. मग सगळं कॅल्क्युलेटर आलं, मोबाईल आलं, मग त्यामुळे लोकांचं त्यावर बुद्धीवर ताण देणं थोडं कमी झाले. आणि मला वाटते प्रत्येक ग्रामपंचायत असू दे, आमचे ग्रामपंचायत सदस्य असू दे किंवा ती शालेय जी व्यवस्थापन समिती आहे ती खूप स्ट्रॉंग झाली पाहिजे. आज नुसती गोरगरिबाची मुलं येऊन चालणार नाहीत. सर्वच गावातील मुलांनी पालकांनी ठरवलं पाहिजे की माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकेल. आमच्या जिल्हा परिषद शिक्षक शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ह्यात डिवोटेड काम केलं पाहिजे. कारण आता वेळ अशी आहे की नुसतं सकाळी 10 ते 5 काम करून चालणार नाही. ह्याला 10 पूर्वीचं पण त्याचं प्रयोजन असलं पाहिजे शाळेचं, आणि 5 नंतर सुद्धा शाळेमध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, वाचनाची सवय असली पाहिजे. जे पूर्वी लोकांना वाचनाची आवड होती, आज वाचनाची आवड खूप कमी झालेली आहे. आज दैनिक पेपर बघा, आपण पेपर सुद्धा आज कमी येतात किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आज जसं जसं टीव्ही आला मनोरंजन साधन तसं हळूहळू खूप खूप कमी होत गेले. त्यामुळे शिक्षणावरील खूप लोकांची कमी झालेला बॉन्डिंग कमी झालं शिक्षणाविषयी. आज मोहिते वडगाव म्हणून गाव आहे कडेगाव तालुक्यातील, त्या ठिकाणी जो उपक्रम राबवला आदर्श तिथल्या सरपंचाने खूप छान आहे. म्हणजे मी आज सांगणं गरजेचं आहे आपल्या ठिकाणी, कारण संध्याकाळी 6 ते 9 ह्या 3 तासात पूर्णपणे मोबाईल बंद, मुलांनी फक्त अभ्यास करायचा. आज त्या गावातील शैक्षणिक स्तर आहे तो खूप उंचावलेला आहे. मुलं अभ्यास करायला लागली. घरातील जे स्त्रिया होत्या टीव्ही बंद असल्यामुळे स्वयंपाक संध्याकाळी करायला लागल्या, त्यामुळं आणि त्या लक्ष द्यायला लागल्या, मुलांचं शिक्षण घ्यायला लागल्या. पूर्वी घरात विचारायचे वडील की बाबा तुझा होमवर्क झालाय का किंवा काय शिकलास तू शाळेत. आज थोडंसं ते कमी झाले, कारण पालकांनाच सवड नाहीये की आपल्याला मुलाबद्दल शिक्षणाबद्दल चर्चा करायला किंवा माहिती घ्यायला. ही खरी खंत आहे. शेती असेल, शेतकरी असेल किंवा बाजारपेठ, ह्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता आतापर्यंतचा? कृषी विभाग आला हा सगळा, तुम्ही तुमचा प्रश्न आहे तो. कारण शेती प्रधान देश आपला भारत देश आहे. आपण आपल्या शेतीकडे किंवा गावातील जी शेती आहे जर ती टिकवणं खूप गरजेचं आहे. कारण शेतीचा जो बाजारपेठ असेल किंवा लांब जायला लागतं. आज आपण शहरात नाही जातो, शहरातील लोक जातात भाजीपाला वगैरे घ्यायला किंवा खरेदी करायला जाते फळफळावर, त्यावेळेला आपलं असं लक्षात येतं की ते विक्री करणारे लोक असतात तेच फायदा घेतात, मेन शेती लोक फायदा घेत नाहीत. आणि अलीकडे सेंद्रिय शेती असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेतीचा प्रयोग चालू झालेला आहे. लक्षात यायला लागले मला लोकांच्या की आपण हे करणं गरजेचं आहे. पूर्वी शेती अशी होती की ज्या शेतीतनं जे निर्माण व्हायचं किंवा जे उत्पन्न यायचं तिथं त्या वर्षी त्याचा लाभ होत होता. नंतर लोकांना वाटायला लागले ह्यात 4 पैसे मिळायला पाहिजेत, म्हणून लोकांनी काही आधुनिक शेतीला अवलंब केला. पण आधुनिक शेती करत असताना आपल्या मातीचा पोत सुद्धा सुधारणं खूप गरजेचं आहे. त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती असू दे किंवा जास्तीत जास्त खत कसं कमी वापरता येईल, सेंद्रिय खत कसं वापरता येईल ह्याकडं बघणं खूप गरजेचं आहे. आणि शेतीच्या बाबतीत ग्रामपंचायत बघा, जसं म्हणलं शिक्षण जसे बाजू आहे तसे शेती सुद्धा खूप ग्रामपंचायतीची अंमलावर बाजू आहे. आज आपण ग्रामपंचायतीची जी लोक काम करतात, आमचे सरपंच किंवा ग्रामपंचायत उपसरपंच असतील, ग्रामपंचायत असतील, हे शेतीकडे म्हणावं असं लक्ष देत नाहीत किंवा शेती शिवार हा सुद्धा त्यांचा पार्ट आहे. जो आमचं ग्रामपंचायतीचं कलम 45 आहे, या 45 मध्ये 81 बाबी आहेत, त्यामध्ये शेतीला प्राधान्य त्या ठिकाणी दिले, कृषी विभागाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाकडे पण 2 विभाग आहेत कृषीचे, त्यामध्ये एक जिल्हा परिषदेचा विभाग आहे आणि शासनाचा विभाग आहे. शासनाच्या विभागाकडे ज्या योजना आहेत त्याच तोडीच्या योजना पूर्वी जिल्हा परिषदेकडे होत्या, पण शासनाचे काही धोरण ह्या योजनेच्या बाबतीत थोडंसं मागं पडले. आणि जिल्हा परिषदेचा जो कृषी विभाग पूर्वी स्ट्रॉंग होता, म्हणजे जिल्हा परिषद असू दे, पंचायत समितीमध्ये असू दे, पूर्वी पंचायत समितीमध्ये जे काही शेतीसाठी अवजार येत होती किंवा जे आयुध येत होती त्यासाठी लोक रिस्पेक्ट देत होती पंचायत समितीला. आज तेच योजना कमी झाल्यामुळं त्याचा सुद्धा इन जनरल शेतीवर परिणाम झालेला आहे. आणि लोकांची एक आता भावना झालेली की शेतीमधून काय मिळत नाही, उत्पन्न कमी मिळते, त्यामुळे लोक जास्तीत जास्त नोकरी किंवा इकडे जास्तीत जास्त प्राधान्य देतात. पण भविष्यात प्रत्येकाला ह्या शेतीविषयी विचार करावा लागणार आहे आणि शेती हे मेन असणार आहे. आज तुम्ही बघा, अमेरिकेनं जर आपल्यावर जो टॅरिफ लावलेला आहे किंवा जो बंधन घातलेला आहे, भविष्य काळात आपल्याला ही शेतीच वर काढणार आहे ह्या सिस्टीममधून. जे आर्थिक संकट येईल भविष्य काळात, आता शेअर मार्केट परवा कोसळला आपण ऐकलं असेल किंवा बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या असतील, तर लोकांना
टॅक्स भरणं किंवा शेती संदर्भात जर नियोजन केलं, जे शासन शेतीसाठी अनुदान देते, आज ठिबकची योजना आलेली आहे, 100% लोकांनी लाभ घेतला पाहिजे खरं या योजनेचा. कारण त्यात दोन काम होणार आहे, पाणी वाचणार आहे, आपली जमीन वाचणार आहे किंवा आपल्याला उत्पन्न पण वाढवणार आहे. अशा ज्या योजना असतात, प्रधानमंत्री सिंचन योजनेसारख्या योजना, ह्या शेतीसाठी खूप महत्वाच्या आहेत. ह्या जर लोकांनी ऍक्सेप्ट केल्या तर आपल्याला 100% त्याचा लाभ होईल. आज जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान 25-30% फक्त काम झालेलं आहे. येणाऱ्या काळात टार्गेट असं असलं पाहिजे की 100% ते ड्रीप इरिगेशनचं गाव असलं पाहिजे. आणि शेती हा पण ग्रामपंचायतीसाठी खूप महत्वाचा पार्ट असेल. ग्रामपंचायतीचं जे कामकाज चालतं, रोजचं रेग्युलर कामकाज, किंवा पंचायत समितीचे जे कामकाज चालतं, जिल्हा परिषदेचं कामकाज चालतं, किंवा शासकीय सर्व यंत्रणा, आज आपण नुसता पूर आला की लोक पंचनामे ह्या संदर्भात धावाधावा करतात. परंतु पूर येण्यापूर्वी ती जी पिकं घेतात त्याच्यावर जर प्रबोधन जास्त झालं आणि जर ग्रामपंचायतीने त्याच्यावर जर चांगलं नियोजन केलं तर 100% आपल्याला शेती चांगली फायद्याची भविष्यात होईल. आणि शेती हे मेन कणा असेल आपल्या अर्थव्यवस्थेचा. त्यामुळे शेती आपली सुधारली पाहिजे. ग्रामपंचायतीने ह्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे की बाबा हे आपल्याला महत्वाचं पार्ट आहे. गावातील शेतकरी महत्वाचा आहे. शेतीचे गट तयार झाले पाहिजे. आता समजा शेतीचा एखादा गट तयार झाला आणि ते गटाच्या माध्यमातून सामूहिक शेती जर चालू झाली तर तुम्हाला 100% सांगतो, आपलं बी बियाणं असू दे, खत असू दे, ह्याच्यात खूप मोठी प्रमाणात बचत होणार, एकमेकाची सल्ला मसलत होणार आहे. आज जिल्हा परिषदेनं आव्हान पण केलेलं आहे की आपण शेती गट समूह सादर करा. त्याची नोंद जर आपण ह्याला गव्हर्नमेंटला केली तर आपल्याला गव्हर्नमेंटला भरपूर अनुदान तर मिळते. कारण येणाऱ्या काळात जे लाभ असतील योजनेचे ते आपल्याला गट समूहाच्या माध्यमातून मिळतात. पूर्वी ही जी योजना होती, IRDP योजना होती, त्यामध्ये आपल्याला शेतीपूरक मिळायचं, म्हणजे लाभ मिळायचा, कर्ज मिळायचं, त्यातून अनुदान असायचं. पण सरकारच्या लक्षात आलं वैयक्तिक लाभ देऊन उपयोग नाही, तर गटात लाभ द्यावा. म्हणजे येणाऱ्या काळात जर सामूहिक शेतीला गव्हर्नमेंटनं प्राधान्य दिलं, त्यालाच जर सोयी सुविधा पुरवायचं ठरवलं तर 100% आपल्याला शेती सुधारलेली दिसेल. आणि माझा असा अनुभव आहे की जर ग्रामपंचायतीनं जर एखाद्या ग्रामसेवकानं किंवा आमच्या सरपंचाने जर एखाद्या गोष्टीत जर सक्रिय सहभाग घेतला की बाबा काय नाही, आता जसं हिवरे बाजारनं केलं, आमच्या इथं पीक पद्धती ही आम्ही सांगेल तशी होणार, पिण्याच्या पाणी बजेट प्रमाणे होणार, तर 100% आपल्याला त्यांची जशी शेती सुधारली. आज करोडपती लोक त्यांच्या गावात आहेत. म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत गाव हिवरे बाजार आहे, ते फक्त शेतीमुळे झालेलं आहे. हा जो पॅटर्न आहे तो हा सर्व ग्रामपंचायतीने अवलंबावा आणि त्याचा अनुभव होईल. आज जालना जिल्ह्यातील कडवंची म्हणून गाव आहे, बरीच गावात या सिस्टीम मधून चांगली झालेली आहेत, तर आपण त्याचा अनुभव घ्यावा. आज आपण बघतोय जतमध्ये असू दे, कवठेमहांकाळमध्ये असू दे, आज कवठेमहांकाळमध्ये नॉन इरिगेटेड कितीतरी एरिया होतात, जतमध्ये किती, आज सगळं इरिगेटेड व्हायला लागलं. ह्याचं कारण म्हणजे लोकांनी शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आमचं जे डिपार्टमेंट आहे, आम्ही जे काम करतो विस्तार अधिकारी म्हणून किंवा खाली ग्रामसेवक म्हणजे आमचे काम करतात, त्यांनी शेतीसाठी पण थोडंसं आपल्या कार्यालयातील जो वेळ असेल किंवा आपला जो कार्यभार असेल, त्या कार्यभारातला जर वेळ दिला तर आणखीन त्याला चालना मिळेल. आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ग्रामपंचायतीतील राजकारण आणि वाद ह्याच्यामुळे 100% विकासाला अडथळा निर्माण होतो. ह्याच्यावर तुम्ही पूर्वी कसे उपाय केलेत आणि भविष्यात काय उपाय असायला पाहिजेत? सरपंच हे मुख्य पद आहे आपल्या गावातील आणि ते मेन भूमिका असणार आहे. म्हणजे आज आपण आदर्श सरपंच म्हणतो, आदर्श गाव म्हणतो, त्याला कारण त्या गावचे सरपंच त्यांची भूमिका खूप स्ट्रॉंग असते. मगाशी आपण नाव घेतलं मोहितेवाडा गावचं, तिथल्या सरपंचाची भूमिका खूप स्ट्रॉंग होती की माझ्या गावातील मुलं शिकली पाहिजे. हिरे बाजारमध्ये जे काम झालं, पाटोद्यामध्ये काम झाले पेरी पाटील साहेबांच्या गावात, त्याचं काम आहे तिथले सरपंचाची भूमिका खूप महत्वाची असते. आणि गाव ज्या वेळेला एखादं ग्रामपंचायत निवडणूक होती किंवा राजकारण ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला गावानं पण विचार केला पाहिजे की आपण जे निवडून येणारी जी लोक आहेत ती गावासाठी कशी काम करतील किंवा कशी नियोजन करू शकतील. प्लॅन, आतापर्यंत आपल्या देशात जवळपास 75 वर्ष आपण स्वातंत्र्य होऊन झालं, आपण प्लॅन मध्येच कुठेतरी फसगत झाली आहे सिस्टीम मध्ये. राजकारणाच्या बाबतीत पंचायत हा विषय खूप मोठा आहे. आज 40-50 वर्षापूर्वी जे आपले गावचे सरपंच होते ते पूर्ण वेळ गावाला त्याग देत होते, म्हणजे डिवोटेड होते. गावानं निवड केली ना त्यांची सरपंच म्हणून, तर ते सरपंच म्हणून काम करायचे पण डिवोटेड असायचे. त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकार त्यांचं स्वतःच म्हणजे काय म्हणतो आपण स्वतःच काही घेणं देणं नव्हतं, पण गावासाठी त्यांचं योगदान खूप मोठं, त्याग होता पूर्ण कुटुंबाला ते वाहून बाजूला सोडून गावासाठी वाहून घेत होते. आज त्याच लोकांना सरपंच म्हणतात. पण 2002 नंतर ग्रामपंचायतीकडे जशी आर्थिक योजना यायला लागल्या किंवा यायला लागलं त्यावेळेला काही व्यक्तींना असं वाटायला लागलं ह्या सिस्टीम मध्ये काहीतरी आपल्याला मिळते म्हणून लोक प्रवेश करू लागले.
पण 2002 पूर्वीचे जे सरपंच किंवा 2007 पूर्वीचे जे सरपंच होते ते पूर्ण वेळ देऊन गावासाठी काम करते. प्रत्येक विषयात त्यांचा सहभाग होता. गावात एखादं मयत झालं, गावात एखादं लग्न असेल, गावात एखादा साखरपुडा असेल, किंवा गावात एखादी अडचण झाली असेल, किंवा गावात कुठली एखादी समस्या आली असेल, आपत्ती आली असेल, तर पूर्ण वेळ देऊन त्यांचं काम होतं. आता तसं राहिलेलं नाही अलीकडच्या काळात. आज केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकार निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे की त्याचा आता त्या निधीचा लोकांना वेगळा अर्थ घेतलेला आहे. राजकारण हा शब्द खूप चांगला आहे. आज बघतो आपण, आज म्हणतो राजकारण राजकारण राजकारण, लोक राजकारणी आपण वाईट असतं, आपण असं काही नाही. काही लोक अजून पण खूप छान आहेत, चांगली काम करतात ह्या राजकारणामध्ये. आणि ग्रामपंचायतीचे ज्या वेळेला इलेक्शन लागतात, ज्या वेळेला गावामध्ये पार्ट्या पडतात, किंवा काही अशी गाव आहेत की बिनविरोध इलेक्शन लागतात. उदाहरणार्थ एक सांगतो, पिंपळवाडी म्हणून गाव आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील. सन 2023 साली इलेक्शन होतं त्या ग्रामपंचायतीचं. तर त्या गावाला योजनेचं महत्व पटलं आणि स्मार्ट ग्राम योजना आहे जी आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार या नावाने दिली जाते. त्यामध्ये त्या योजनेचं महत्व त्यांना अगोदर कळालं, तिने वाचलं होतं आपल्याला ही योजना आहे. त्यात बिनविरोध इलेक्शन साठी 1 मार्क होता. तर त्या ग्रामपंचायतीनं सर्व राजकारण बाजूला ठेवलं आणि आपल्याला हे बक्षीस घ्यायचंय भविष्य काळात, आपल्याला अभियान राबवायचं आहे, आपल्याला गावाचा चेहरा मोहराचा जायचा. संपूर्ण त्यांनी राजकारण सोडलं त्या ग्रामपंचायतीचं आणि बिनविरोध इलेक्शन केलं. हे जे मुहूर्तमेढ आहे बिनविरोधची, खरोखर चांगली आहे. प्रत्येक गावाने विचार केला पाहिजे की आपल्या जी निवडून देणारे लोक आहेत, आज प्रत्येक ग्रामपंचायतीला 8 पासून जवळपास 18 पर्यंत सदस्य आहेत. हे जे निवड आहे ती लोकसंख्येच्या आधारित आहे. त्यामुळे ही 8 लोक आलीत किंवा जी 10 लोक आलीत, आमची 12 लोक आलीत, त्या 12 लोकांनी पण पहिलं ग्रामपंचायत समजून घेतली पाहिजे, ग्रामपंचायत कायदा समजून घेतला पाहिजे. हा पंचायत हा शब्द खूप मोठा आहे, पंचायतीची व्याप्ती खूप आहे. भारतामध्ये जवळपास 80% क्षेत्रात पंचायत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे भारत हा सर्वात मोठा देश आहे. ज्या देशामध्ये 80% जर पंचायत क्षेत्र असेल तर पंचायतीचं राजकारण कसं असलं पाहिजे, पूर्ण पारदर्शी असलं पाहिजे. आज आपण दुसरी ह्या गावांची नावं घेतो. आज मान्याजीवाडी म्हणून ग्रामपंचायत आहे पाटण तालुक्यातील, किंवा बऱ्याच ठिकाणी अशी नावं घेतो ज्या ग्रामपंचायत चांगलं काम करतात. त्या ग्रामपंचायती बिनविरोध होतात ह्याचं कारण म्हणजे त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. त्यात मानसिकता म्हणजे एकमेकाला जिरवाजिरवी हा प्रकार आहे की मी इलेक्शनला उभा राहणे, मी ह्यालाच पाडेन किंवा हे जर पुढे परत वरच्या स्तरावर जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची पण काही त्यात इंटेन्टिव्हिटी की येणाऱ्या काळात पंचायत समितीला ह्या लोकांनी, ह्या गटानं मला सहकार्य केलं पाहिजे, जिल्हा परिषदेला ह्या गटानं लोकांना सहकार्य पाहिजे, आमदार केला ह्या लोकांना. त्यामुळे ह्यांनी पण काही गट पाडलेत. आज ह्या लोकांनी म्हणजे वरच्या स्तरावरच्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, गावं घडली पाहिजेत आणि गावाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी गावात बसून हे मिटवायला लावलं पाहिजे आणि हे राजकारण थांबवलं पाहिजे. येणाऱ्या काळात जर हे राजकारण नाही थांबलं तर ग्रामपंचायती क्षेत्रातील लोकांना नाहक त्रास भोगावा लागणार. आज आपण बघतो ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागलं तर त्याचा एक वेगळाच सिस्टीम तयार होती, किंवा आपण बघितलं असेल, ऐकलं असेल, हे पैसे वाटले, हे वाटले. खूप चुकीचं आहे खरं. आज भविष्यात हे नाही टिकणार. आज तुमच्या त्या थोड्याशा आमिषापोटी तुम्ही पूर्णपणे त्या गावाचं किती नुकसान करताय हे आपण लक्षात घ्या. आज बऱ्याच ग्रामपंचायती म्हणजे सरपंच जर चांगले असतील, सरपंचाची भूमिका चांगली, त्याला सुशिक्षित पाहिजे असं काय नाही, म्हणजे सरपंच सुशिक्षित पाहिजे असं काय नाही. जाणता राजा म्हणतो आपण, तसा जाणणारा माणूस पाहिजे. त्याला जर कळलं की मला ह्या मार्गाने जायचं आहे, मला गावचा विकास करायचा आहे. आज राहीबाई पुपरी आपण नाव ऐकतोय नगर जिल्ह्यातील, ज्या पद्मश्री पुरस्कार त्यांना दिला गेला. ही लोक शिकलेली नाहीत, परंतु त्यांना गावाची कळा कळली की माझ्या गावात काय पाहिजे, मला जे मिळालं नाही ते माझ्या गावाला मिळालं पाहिजे. ही जर त्यांनी भूमिका घेतली, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, सगळ्याच गोष्टी असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये जर त्यांनी विचार केला तर 100% आपल्याला या लक्षात येईल की राजकारण चांगलं आहे आणि राजकारणासाठी शब्द चांगला आहे, पण त्याचा जर वाईट जर विचार केला तर तो खूप वाईट आहे. आणि खरोखर राजकारण संपलं पाहिजे, एकमेकातील आडी संपली पाहिजे. मनात जर एक ठेवून एकमेकांना ठेवून काम केलं तर 100% आपल्याला या ठिकाणी काय पुढे येणार काही मिळणार नाही. या केंद्र सरकारच्या कितीतरी अभियान आहेत, कितीतरी पुरस्कार आहेत, गावाला सन्मान मिळवून दिला गेला पाहिजे. आज काही ग्रामपंचायती राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार घेतात, म्हणजे त्यांनी काहीतरी गावासाठी काम केलेलं आहे, गावासाठी काहीतरी घडलेलं आहे. आज आता गोंदिया जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे, दवा म्हणून ग्रामपंचायत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील. त्या ग्रामपंचायतीला गेल्या एप्रिलमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. क्लायमेट ऍक्शन मध्ये त्या ग्रामपंचायतीने ऑल ओव्हर इंडियात 1 नंबरचं काम केलं. म्हणजे असं काही ना काहीतरी केलं पाहिजे ग्रामपंचायतीने की येणाऱ्या काळात येणारा प्रत्येक व्यक्ती ग्रामपंचायतीला असं वाटलं ही माझी ग्रामपंचायत आहे. आज जसं मी मलकापूर
नाव घेतो की प्रत्येक मलकापूरच्या लोकांना वाटतं की आमच्या नगरपालिकेने हे केलं किंवा आमच्या ग्रामपंचायतीने हा केला उपक्रम राबवला. आज आता बघतो आपण येडे पाणी ग्रामपंचायतीला राज्यात पहिलं बक्षीस मिळालं. आमच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीत जे राज्यात पहिलं बक्षीस मिळालं. त्या ग्रामपंचायतीचा जर व्ह्यू बघितला किंवा त्यांचे जर पुढील नियोजन बघितलं तर 100% त्यांचा प्लॅन तयार आहे की आम्ही काय पुढे भविष्यात करायचं आहे. आणि असं केल्यामुळे त्यांना खूप चांगलं काम मिळतं. मगाशी जे नाव घेतलं मान्याचीवाडी ग्रामपंचायती, आज त्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 4 ते 5 कोटी रुपये त्याची बक्षिसाची रक्कम शिल्लक आहे, ज्याच्या व्याजावरती ग्रामपंचायत चालवत आहे. म्हणजे पंचायत किती मोठी संकल्पना लक्षात घ्या. आणि महात्मा गांधीजी म्हणा असू दे किंवा आपले पंडित जवाहरलाल नेहरू असू दे, सर्वच लोकांनी, आज नरेंद्रजी मोदी सुद्धा एक ग्रामीण क्षेत्रात येतात. पंतप्रधान महोदयांचं सुद्धा ग्रामीण विषयी खूप प्रेम आहे किंवा खूप नियोजन चांगलं आहे. आज महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री असू दे किंवा आमचे आता ग्राम विकास मंत्री म्हणून जे गोरे साहेब आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य होते, ते जिल्हा परिषदेमध्ये काम केले, आमदारकी जवळपास 4 केला, ते खेड्यातून येतात. त्यांनी खेड्यासाठी खूप त्यांचं संकल्पना स्ट्रॉंग आहे, त्यांची भूमिका खूप स्ट्रॉंग आहे. आज आमचे मल्लीनाथ कलशेट्टी साहेब आहेत, जे खेड्यातून येतात, वळसंगमधून येतात, आज ते उपमहासंचालक झाला. त्यांची सुद्धा ग्रामीण पंचायतीविषयी खूप संकल्पना चांगली आहे. आज आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये ज्या काम करत होतो पूर्वी, म्हणजे विस्तार अधिकारी होण्यापूर्वी, तर आम्ही ग्रामपंचायतीला नेहमी आवाहन करायचो की आपण ग्रामपंचायत बिनविरोध करा. पण काही कारणास्तव लोकांच्या स्वतःच्या काही आडेल भूमिकेमुळे सुद्धा काही गोष्टी घडत नाही. पण येणाऱ्या काळात राजकारण थांबून लोकांनी, राजकारण हे वाईट शब्द नाही, पण जे चुकीचं राजकारण आहे ते थांबून चांगल्या राजकारणासाठी चांगली लोक निवडून द्यावीत ग्रामपंचायतीमध्ये. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कायदा जाणणारी लोक असली पाहिजेत. योजना कशा राबतील, लोकांना कसा सहभाग त्याचा मिळेल, लोकसहभाग कसा वाढेल, लोकवर्गणी कशी गोळा होईल, सर्व घटकांचा कसा सहभाग वाढेल, सर्व घटकांचा विकास कसा होईल, ह्याकडे जास्त करून बघितलं पाहिजे. राजकारण थोडं बाजूला ठेवून लोकांनी विकासाच्या प्रक्रियेत आलं पाहिजे. तरुण वर्ग गाव सोडून शहराकडे चाललाय, बरोबर. हे थांबवण्यासाठी कोणकोणत्या योजना किंवा उपक्रमांची आजच्या काळात गरज आहे? आपल्या देशामध्ये पूर्वी परंपरा आहे देशामध्ये, आणि गावामध्ये, गावखेड्यामध्ये आत्मा आहे देशाचा आपल्या. ग्रामपंचायत किंवा गाव म्हणजे, त्या गावामध्ये पूर्वी उद्योगधंदे होते. म्हणजे ज्या एखाद्या विशिष्ट जातीची व्यक्ती असेल तर त्यांचं आजोबा जे करायचे तेच मुलगा करायचा तेच त्यांचा नातू करतोय. त्यामुळे काय होते, व्यवस्था एक सुरळीत चालली होती. आणि ज्या वेळेला हे आर्थिक सुबकता आणण्यासाठी काही लोकांनी ह्यात थोडंसं बाहेर पडले, आणि बाहेर पडल्यानंतर जी गावातली जी व्यवस्था होती, प्रत्येकाचं काम करत होते. शेती करणारा शेती करत होता, ज्याचा व्यवसाय, प्रत्येकाचा व्यवसाय करणारा व्यवसायच करत होता. आणि तो काय करायला लागला, त्यामुळे तो बाहेर गेल्यामुळं गावातले जे उद्योगधंदे ते बंद पडले. आणि तरुणांच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या तरुणांना किंवा यंत्रणेला कष्ट म्हणतो ना, म्हणजे नोकरीत सुद्धा काही कष्ट करतात लोक, सर्व्हिसमध्ये कष्ट करतात, शेतीमध्ये कष्ट करतात. ते कष्ट करण्याची सुद्धा क्षमता थोडीशी अलीकडे कमी झालेली आहे. आज जे बौद्धिक जे प्रक्रिया आहे ती स्ट्रॉंग आहे, म्हणजे खूप मुलांची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, 100% तरुणांचं हे चांगलं आहे. परंतु डिवोटेडनं काम करणं हे थोडं कमी झालेलं आहे. आज कंपनीत लागलेली किंवा काही सिस्टीममध्ये लोक नोकरी करतात. आता आमच्याकडे ग्रामसेवक म्हणून नोकरी लागली तरुण मुलं आहेत, ती 10 ते 6 फक्त विचार करतात. पण तसं नव्हतं पूर्वी कसं, आपण त्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्याच विषयात जर विचार केला तर आपल्याला त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा गावा क्षेत्रात तरुणांना पण खूप चांगली संधी आहे. तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणच्या माध्यमातून खूप योजना पण आहेत ग्रामीण भागासाठी. आपण त्या योजनेचा विचार केला पाहिजे, फाइंड आउट केलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पूर्वी मी कुठल्या क्षेत्रात जाणार किंवा मला कुठला कलागुणांना वाव मिळणार, मला काय करता येईल, इकडे शिक्षक लक्ष देत होते. आज गाव आमच्या खेड्यामध्ये काय झालेलं आहे, मला काय येते हे मलाच कळत झाले, असं साधारणतः एक भूमिका त्यांची आहे. आणि एक सेक्टर धरलेलं आहे. म्हणजे पूर्वी इंजिनियर व्हायचं म्हणजे खूप अवघड होतं. आज सर्रास प्रत्येकाच्या घरात 2-3 इंजिनियर म्हणून आहेत. आणि विषय कसा होते, झालं पाहिजे शिक्षणाला, ते वाईट आहे असं म्हणणार नाही, परंतु त्यातून जो सेक्टरला जे फायदा म्हणतो ना आपण सिस्टीमला, तो कमी झालेला आहे. आज बरेच पूर्वी गावातले जे कृषी संदर्भातले उद्योग होते ते हळूहळू बंद झालेत. आणि कष्ट म्हणतो हा पण प्रकार थोडासा कमी झालेला. आज सगळं आधुनिक ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं बऱ्यापैकी तरुणांची भूमिका ह्याच्याकडेच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टीकडे वळायला लागेल. शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, ज्या कृषीच्या असतील किंवा आमच्या
उद्योगासंदर्भातले असतील ते जर आपण चालू केल्या गाव त्या सुद्धा ग्रामपंचायतीने लीड घेतलं पाहिजे की एखाद्या गावामध्ये पूर्वी ग्रामपंचायतीनं गाळे काढायचे, गाळे भाड्याने देत होते. आज आपल्याच गावात बघा काय परिस्थिती आहे. खाली ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला गाळे आहेत पण ते गाळे बंद आहेत. ते जर गावातील तरुण जर चांगले रोजगार करणारे असतील किंवा जर करणारे असतील ते त्यांच्याकडे जर काही कौशल्य असेल तर त्या ठिकाणी त्यांनी ते कौशल्य करून उद्योग चालू केला तर गावातच आर्थिक साधन मिळालं असतं. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या योजना आहेत मोठ्या प्रमाणातल्या त्याचं प्रोडक्शन जर गावात चालू झालं. आज बचत गट आहेत, जसं तरुणांचा प्रश्न आहे तसा तरुणींचा पण प्रश्न आहे. बचत गट आहेत, त्या बचत गटात सहभागी झाल्या. बचत गटाच्या भरपूर योजना आहेत. लखपती दिदी पण योजना आहे. ती जर योजना जर लोकांनी आमच्या ऍक्सेप्ट केली, महिलांनी किंवा तरुणांनी ज्या तरुणांच्या ज्या योजना आहेत त्या जर ऍक्सेप्ट केल्या आणि गावातच आपले उद्योग चालू केले तर गावातच चांगलं अर्थमार्जन होईल, आर्थिक सुबकता चांगली येईल. मला वाटते शहराकडे जाणारा जो ओढा आहे तो जर थोडा कमी करायचा असेल तर तरुणांना गावातच प्रोत्साहन केलं पाहिजे. गावातच त्यांना एखादं सिस्टीम लागून केली पाहिजे. ग्रामपंचायत पुढाकार घेतला पाहिजे, पंचायत समितीने पुढाकार घेतला पाहिजे, आमच्या जिल्हा परिषदेने पण पुढाकार घेतला पाहिजे. जेवढे सेक्टर काम करतायत याविषयी कलेक्टर ऑफिस असू दे, तहसीलदार असू दे, ह्या सर्व लोकांनी ह्या संदर्भात काम केलं पाहिजे. आज बघतो आपण सगळे क्लास 1 अधिकारी असू दे, क्लास 2 अधिकारी असू दे, सुपर क्लास 1 असू दे, आमचे IAS असू दे, बऱ्यापैकी 90% लोक ही आमची ग्रामीण भागातून येतात. आणि सर्वात महत्वाची चांगली गोष्ट सांगायची म्हणजे ही सगळी माणसं ग्रामीण भागासाठी डिवोटेडनं काम करतात, म्हणजे रात्रंदिवस काम करतायत. फक्त याला विषय की जो आमचा स्टेक होल्डर आहे, म्हणजे जो आमचा तरुण आहे, तरुणांना मात्र त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आपण स्मार्ट ग्राम योजना असेल, माझी वसुंधरा अभियान ह्या माध्यमातून तुम्ही गावासाठी काम केलेलं आहे आणि ह्यातून गावाला विकासाच्या माध्यमातून तुम्ही काय शिकवलं आणि तो उपक्रम कसा होता? महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही अभियान आहेत. म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तर सर्व जगप्रसिद्ध झालं, सर्वांना माहित आहे. आपले जिल्ह्याचे स्वर्गीय RR पाटील आबा जे ह्या ग्रामविकास मंत्री असताना यांनी अभियान आणलं, हे जागतिक पातळीवर नोंदलं गेलं, लोकसभा लोक चळवळ. त्या अनुषंगाने हे अभियान आज देखील चालू आहे शासनाच्या पातळीवर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत. तसंच ग्रामविकास विभागामार्फत एक स्मार्ट ग्राम योजना आली 2016 साली, 16 पासून. त्यामध्ये सुद्धा एक चांगलं केलं होतं की स्मार्ट म्हणजे त्याचा अर्थ जे 5 शब्द आहेत स्मार्ट. S म्हणजे सॅनिटेशन, M म्हणजे मॅनेजमेंट, A म्हणजे अकाउंटेबिलिटी, परत R म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि T म्हणजे ट्रान्सपरन्सी. हे 5 स्मार्ट मध्ये शब्द होते. आज आम्ही स्मार्ट ग्राम झालेल्या लोकांना जर विचारायला गेलो स्मार्ट म्हणजे काहीतरी आज काही ग्रामपंचायतीला माहित नव्हतं, पण स्मार्ट याचा अर्थ स्मार्ट नसून तो स्मार्टचा असा त्याचा अर्थ होता. आणि ह्या S खाली काय इंडिकेटर होते, M खाली काय इंडिकेटर होते, A खाली काय इंडिकेटर होते, हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय बाबीवर जास्त होते. म्हणजे जवळपास 50% गावातली फील्डवरचं काम होतं, 50% प्रशासकीय होतं. आज ग्रामपंचायतीमध्ये एखादी व्यक्ती दाखला मागायला गेली, उतारा मागायला गेली, त्यांना जर तो लगेच मिळाला नाही तर लोक नाराज होतात किंवा चिडतात, किंवा लोकांची एक धारणा होती की आमचं काही काम होत नाही, किंवा एखादा उतारा पाहिजे असेल किंवा एखादी नोंद करायची असेल तर वेळेत नाही झाली तर लोक त्या संदर्भात चर्चा करतात. तर लोकांचं समाधानी राहण्यासाठी ह्या योजना खूप चांगल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी यंत्रणा आहे पंचायत समिती, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतीची, त्या यंत्रणेला कुठे ना कुठेतरी चेक पडतो की ही आमची जबाबदारी आहे. हे अभियान असतात किंवा पुरस्कार, आता माझी वसुंधरा अभियान आलं गेल्या 2020-21 पासून. हे अभियान ग्रामपंचायतीला शासनाने प्रवृत्ती केलंय, पर्यावरण विभागाचं अभियान आहे. त्यामध्ये विषय काय आहे, फक्त तुम्ही हे राबवा, आम्ही तुम्हाला काही ना काहीतरी बक्षीस देऊ. भले बक्षिसाच्या निमित्तानं सुद्धा लोक काम करतात त्या संदर्भात. आज पर्यावरण हा खूप प्रायोरिटीचा विषय आहे आणि ह्या पर्यावरणासाठी जर ग्रामपंचायतीने काम नाही केलं तर गावातल्या लोकांसाठी खूप मोठ्या समस्या येणाऱ्या काळात निर्माण होणार आहेत. आज वृक्षतोड थांबवणे किंवा कुराडबंदी म्हणतो आपण त्याला, यासारख्या जर गावात संकल्पना यायला लागल्या, चराईबंदी किंवा गुरं जी चरतात ते नुकसान करतात तीच सुद्धा बंदी आपण करू शकतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या जरा सप्तसूत्री म्हणतो आपण किंवा पंचसूत्री म्हणतो आपण, ह्या जर आपण वापरल्यात तर त्या ग्रामपंचायतीसाठी खूप चांगल्या असतात. स्मार्ट ग्राम योजना ज्यावेळेस 2016 साली चालू झाली, त्यानंतर 2020 साली जर नाव बदललं, त्याला पण स्वर्गीय RR आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार नाव योजना गेली. कारण RR आबांचं ग्राम स्वच्छतेतलं खूप मोठं योगदान होतं, त्यामुळे शासनाने याला नाव दिलं. आज माझी वसुंधरा अभियान सुद्धा खूप चांगलं अभियान आहे पर्यावरण विभागाचं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत. पृथ्वी आहे, वायू आहे, जल आहे, अग्नी आहे, आकाश आहे, जे पंचमहाभूत आहेत,
ह्या पंचमहाभूताच्या अनुषंगानं ग्रामपंचायतीने काम करायचं आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती ह्यात भाग घ्यायला लागल्यात आणि ही भाग घेतल्यामुळे गावाचा कायापालट व्हायला लागलाय. आज आपण बघतोय ज्या ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये हे अभियान राबलं, आज जर दुष्काळग्रस्त गाव असेल, दुष्काळग्रस्त गावात जर हे अभियान राबलं तर लोकांच्या मधून खूप मोठा प्रोत्साहन दिलं गेलं, लोक कामाला लागली. या ठिकाणी प्रत्येकाला का लागलं, माझी काय जबाबदारी आहे. आज या अभियानमध्ये घनकचरा व्यवस्थापन आहे, लोकांना लक्षात आलं अरे आपण काहीतरी कचरा चुकीच्या पद्धतीनं डिझॉल्व्ह हे करत होतो, त्याची विल्हेवाट लावत होतो, तर अशी शास्त्रोक्त पद्धतीने लावली पाहिजे. फक्त सिस्टीम मध्ये आणण्यासाठी हे अभियान खूप चांगले. आज सुंदरगाव म्हणजे स्मार्ट ग्राम म्हणला किंवा माझी वसुंधरा अभियान म्हणला, ही जर अभियान ग्रामपंचायतीने अंगीकारली आणि ही जर लोक चळवळ जर चांगल्या पद्धतीने उभारली, आज त्याच धर्तीवर आता 6 ऑगस्ट रोजी एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणून आलेले आहे. ह्यामध्ये तर केंद्र व राज्य सरकारच्या योजना आहेत त्या जर प्रभावीपणे राबवल्या, आता एक उदाहरणार्थ एक त्या योजनेमध्ये एक पार्ट आहे की सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. आज आपल्यामध्ये माहिती आहे गावामध्ये काही ज्या वृद्ध महिला असतात किंवा ज्या निराधार महिला असतात त्यांना पेन्शन मिळते शासनाची, केंद्र सरकारची, राज्य सरकार. आणि संजय गांधी निराधार योजना असो, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन असू दे, ह्या काही 4-5 योजना आहेत. ह्या जे लाभार्थी जे पात्र असतात त्यांच्यापर्यंत जर आमची ग्रामपंचायत पोचली किंवा आमचे पंच मंडळी पोचली नाही तर ती लाभार्थी लाभापासून वंचित राहतो. प्रत्येकाला काय माहित नसते की बाबा योजना आल्या किंवा काय लाभ आहेत किंवा काय. आज जर त्या डिपार्टमेंटनं, आज महसूलकडे तो विषय आहे, महसूलनं जर ह्या विषयावर प्रायोरिटीने काम केलं, काय नाही ठरवलं, तसं हागणदारी मुक्त आलं आणि 100% शौचालय बांधायचं ठरलं, लोकांनी प्रत्येक जी हुडकून काढली लोक जी कोण बांधत नाहीत किंवा उघड्यावर जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ते सांगितलं की हे बांधा म्हणून. तर तसं प्रत्येक योजनेचं झालं पाहिजे. आज जसं मगाशी बोललो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे, त्यामध्ये सुद्धा माणसं प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी केलं पाहिजे की योजना तुम्ही घ्याच. जर असं केलं तर आपण कुठे ना कुठेतरी त्या योजनेचं फलित त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि सुंदरगाव पुरस्कार जे तुम्ही काढले, माझी वसुंधरा अभियान झालं, ही लोक गाव बदलण्यासाठी आहे, म्हणजे गाव घडवण्याचं माध्यम आहे आणि सामाजिक परिवर्तन देखील होतं. आज आपण काही ठराविक गावांचीच नावं घेतो आणि ती गावं काय करतात तर ती गावं त्या अभियानाला पुरस्कृत करतात, त्यामुळे ही गावं पुढे गेलीत. म्हणजे मगाशी नांगोळे असू दे किंवा आपल्या तालुक्यातील वाळवा तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायत असू दे किंवा आज येडे पाण्यात आपण नाव घेतो, बोरगाव ग्रामपंचायतीने पण गेल्या वर्षी माझी वसुंधरामध्ये चकलीचा भाग घेतला, गेल्या वर्षी काशेगाव ग्रामपंचायतीने घेतला होता, पेठ ग्रामपंचायतीने घेतला होता. आता पेठ ग्रामपंचायतीनं अभियान चालू केल्यापासून दर आठवड्याला श्रमदान चालू केले युवकांच्या माध्यमातून, म्हणजे खूप चांगला आहे. म्हणजे शासन तुमच्या योजना तुम्हाला द्यायला तयार आहे, तर तुम्ही कशा घ्यायच्या ते तुम्ही ठरवलं पाहिजे. पंचायत विकास निर्देशांक प्रकल्प म्हणजे पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, याच्यामध्ये आपण राज्य समन्वयक होता. हे मॉडेल गावाच्या आदर्श विकासासाठी कसं उपयोगी पडलं? आपल्याला सर्वांना संयुक्त राष्ट्र संघटना ज्याला आपण युनो म्हणतो माहित आहे, युनोने 2001 साली मिलेनियम गोल आणले, ज्यामध्ये काहीतरी ठरवलं. युनो म्हणजे जवळपास 193 देश आहेत जगातील, त्यांची संघटना आहे, ते सर्व देश सदस्य आहेत. आणि त्यांनी 2015 साली एक ठराव केला युनोमध्ये की आपल्याला 2030 पर्यंत काही उद्दिष्ट साध्य करायचे, ज्याची संख्या 17 आहे. त्या 17 उद्दिष्टामध्ये सर्व विभाग येतात, नागरी विभाग होतो, ग्रामीण विभाग होतात. आणि हे 193 देश आहेत. 193 देशांनी ठरवले की आम्हाला 2030 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. त्यात गरिबी निर्मूलन असू दे, तुम्ही मगाशी म्हणला त्याप्रमाणे शैक्षणिक दर्जा असू दे, पिण्याचं पाणी असू दे, अशा जवळपास 17 मुद्दे आहेत. त्याप्रमाणे त्या 17 मुद्द्यावर काम करायचं युनोनं ठरवलं. भारत हा त्या युनोचा सदस्य असल्यामुळे भारताला देखील त्यात सहभाग घेणं गरजेचं आहे. मग 2001 जानेवारी 2016 रोजी भारतानं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागू करण्यात आले, हा प्रकल्प लागू केला, ज्यामध्ये कुणालाही मागं सोडायचं नाही. म्हणजे मगाशी आपण हिवरे बाजारचं नाव घेतलं, हिवरे बाजारची 1989 सालापासून ते काम करतायत, त्यामध्ये त्यांनी कुणालाही मागं सोडायचं नाही, म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे आज ग्रामीण भागातील आमचं प्रत्येक कुटुंब हे सोबत आलं पाहिजे असं त्या संकल्पनेत आहे. आणि जागतिक कार्यक्रम आहे 2030चा हा, आणि त्या अनुषंगानं केंद्र सरकारची पंचायत राज विभाग म्हणून एक काम करतो आपल्या पंचायत क्षेत्रासाठी. म्हणजे भारतामध्ये 2 डिपार्टमेंट आहेत, ग्रामीण भाग आणि नागरी आवाज. तसं ग्रामीण भागासाठी पंचायत राज विभाग म्हणून काम करतो आणि ह्या पंचायत राज विभागाला केंद्र सरकार जबाबदारी देते की हे तुम्ही कसं रन करताय आणि आपल्याला 2030 पर्यंत हे सगळं साध्य होण्यासाठी ग्रामपंचायत कसं करताय, प्रवृत्त करताय, ते तुम्ही प्लॅन ठरवा. त्याप्रमाणे केंद्र सरकारने काय केलं, ह्या 17 गोलचं रूपांतर 9 थीम प्रोग्राम मध्ये केलं, नवरत्न संकल्पनेमध्ये केलं, ज्यामध्ये गरीब मुक्त आहे, आरोग्यदायी गाव आहे, तुमचं बालस्नेही गाव आहे, स्वच्छ हरित गाव आहे,
परत पायाभूत सुविधायुक्त गाव आहे, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव आहे, साधारणतः महिला स्नेही गाव आहे, सुशासनयुक्त गाव आहे, असे 9 जवळपास 9 संकल्पना होत्या. 9 संकल्पनेचं रूपांतर केलं, 9 संकल्पनेप्रमाणे ह्या रन चालू केलं. मग केंद्र सरकारच्या असं लक्षात आलं की ग्रामपंचायतीला त्यांनी आवाहन केलं की तुम्ही कुठल्या तरी 2 थीमवर काम करा. 2014 सालापासून आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजे केंद्र सरकारचा जो वित्त आयोग होता 1, 2, 3, 4, 5 आज जवळपास 16वा वित्त आयोग आला. तर ह्या 14व्या वित्त आयोगाला 100% पैसे ग्रामपंचायतीला दिले गेले. त्याला त्यांनी प्लॅन करायला सांगितलं होता. हे प्लॅन करत असताना ह्या सिस्टीम प्रमाणे प्लॅन होत नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायतीचे बऱ्याच ठिकाणचे पैसे खर्च पण झालेले नव्हते किंवा खर्च करण्यामध्ये तांत्रिक अडचण पण खूप होती. नक्की गावाला गरज काय आहे ही कशी ओळखायची ह्यासाठी एक नियोजन म्हणा हे पंचायत विकास निर्देशांक माध्यमातून आलंय. पंचायत विकास निर्देशांक माध्यमातून ग्रामपंचायतीची सन 2022-23 ची माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीचा स्कोर कार्ड तयार केला गेलेला आहे. मग जे नवरत्न संकल्पना म्हणलो, समजा आता एखाद्या ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायत गरीब मुक्तीमध्ये 50 मार्क पडलेत, भविष्यात त्यांचं टार्गेट काय असेल तर त्यात ग्रेडेशन ठेवलं. जसं 10वी 12वीला ग्रेडेशन असतं मार्काप्रमाणे, तसं ह्याच्यात पण ग्रेडेशन आहे. त्यामुळे पंचायत विकास निर्देशांक हा प्रकल्पची मूळ सुरुवात केंद्र सरकारच्या प्रायोजिक सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये झाली. त्यावेळेला महाराष्ट्राला हा यशदा म्हणून जी संस्था आहे, आपली राज्यस्तरीय संस्था आहे जी ट्रेनिंग देते, त्या संस्थेला एक काम दिलं गेलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून काही ठराविक गावं महाराष्ट्रातील 30 गावं सिलेक्ट केली. त्यावेळेला मी यशदाला रिसोर्स पर्सन असल्यामुळे यशदानं मला जी त्यावेळेला राज्य समन्वयक म्हणून काम करायसाठी मला ऑर्डर दिली आणि मला सांगितलं की आपण हे करूया, प्रयोग करूया. मग त्या 30 गावावर केंद्रीय कमिटी, यशदा, मिनिस्टर ऑफ पंचायत राज, NIC डिपार्टमेंट त्या जवळपास 5-6 विषयाने ना आम्ही 30 ग्रामपंचायतीला कोऑर्डिनेटर म्हणून मी अशाप्रमाणे आम्ही हा प्रयोग केला. आणि पंचायत विकास निर्देशांचे विषय असा आहे की यातून डाटा कलेक्शन होतो. जो डाटा कलेक्शन निश्चित कुठं जायचं, दिशादर्शक म्हणतो आपण त्याला, दिशा काय करणार आहे. एखाद्या इंडिकेटरवर जर ती ग्रामपंचायत काही कमी काम असेल, मगाशी आपण उदाहरण गेलं, गावातील विधवा महिला असतील किंवा ज्या निराधार महिला असतील किंवा निराधार वृद्ध असतील ते किती पात्र आहेत आणि किती लोकांना लाभ दिला गेला. जर एकूण त्या गावामध्ये जर 50 लोक असतील, जर आज त्याच गावातील 30 लोकांना लाभ दिला असतील तर 20 लोकांच्या पर्यंत टार्गेट पूर्ण करायचे आपल्याला. असा हा पंचायत विकास निर्देशांकाचा प्रकल्प आहे. जोपर्यंत तुम्ही त्या 20 लोकांना लाभ देत नाही, हा एक पार्ट झाला. किंवा गावातील एकूण बागात क्षेत्र किती आहे, एकूण क्षेत्र किती पैकी बागात क्षेत्र किती, जोपर्यंत 100% बागात क्षेत्र होत नाही किंवा बारमाही पीक क्षेत्र होत नाही तोपर्यंत त्या इंडिकेटरला मार्क्स 100% पडणार नाहीत. किंवा आता उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण असं आहे पंचायत विकास निर्देशांमध्ये, आपल्या गावामध्ये सार्वजनिक इमारती असतात, सार्वजनिक इमारतीमध्ये स्वच्छतागृह असतात, पण आपल्या गावात जे 3 ते 5% जी दिव्यांग लोक आहेत त्यांची कुठेतरी सोय होत नसती. समजा ते जर एखाद्या आलं तर त्यांना स्वच्छतागृहाची सोय नसते, दिव्यांगाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. तर जोपर्यंत ते दिव्यांगासाठी स्वच्छतागृह बांधत नाही ती ग्रामपंचायत किंवा त्यांचा प्लॅन मध्ये समावेश करत नाही, ग्रामपंचायत विकास आराखड्याला रूप देत नाही, तोपर्यंत त्या इंडिकेटरला मार्क्स पडणार नाही. किंवा एखाद्या गावामध्ये रेशन धान्य दुकान आहे आणि जर 100% लाभार्थी जोपर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही तोपर्यंत त्या इंडिकेटरवर मार्क्स पडणार नाहीत. जोपर्यंत मार्क्स पडत नाही तोपर्यंत ते ग्रामपंचायत काम करावं लागणार. म्हणजे काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही आमची पंचायत विकास निर्देशांक प्रकल्प आहे. आणि आज मी जवळपास आज दुसरं वर्ष आहे, PI2 म्हणतो आपण त्याला, त्याचं पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स PDI असं नाव होतं, आज PDIचं नाव बदलले, पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स दिलेलं आहे. आणि PI च्या माध्यमातून जे ग्रामपंचायत डाटा कलेक्ट करते, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, आज पोलिसांचे त्यात प्रश्न होते की गावामध्ये बाल गुन्हेगारी होती का तुमची, तर त्यांची होती म्हणले तर आहे म्हणले तर भविष्य काळात ते ग्रामपंचायतीला ते थांबवावं लागणार आहे. किंवा एखादं अत्याचाराच्या घटना होत असतील तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला किंवा महसूल खात्याने एखादा विषय त्यांच्याकडे असेल तो जर रिपोर्ट दिला तर त्या रिपोर्टच्या माध्यमातून तुमचा ग्रामपंचायतीचं मार्कलिस्ट तयार होणार आहे. आज येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक थीम मध्ये ज्या 9 थीम आहेत त्या 9 थीमच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला प्रत्येक थीमवर काम करायला लागणार. प्रत्येक थीमच्या त्याच्या अंडर इंडिकेटर आहेत, म्हणजे निर्देशांक म्हणतो, निर्देशांकचे पण डाटा पॉइंट्स आहेत. तर त्या डाटा पॉइंट्सवर काम केलं तर त्या ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात काय म्हणायचं यश प्राप्त होईल. आज आपण बघतोय निधी सुद्धा भविष्य काळात त्या पंचायत विकास निर्देशांच्या माध्यमातून येणार आहे. त्यामुळे आपण ह्या पंचायत विकास निर्देशांना ग्रामपंचायतीने 100% चांगलं काम केलं पाहिजे. आणि जे डाटा पॉइंट्स असतील किंवा इंडिकेटर असतील त्या इंडिकेटरला प्राधान्य देऊन ग्रामपंचायतीचा तो एक
ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण ती असणार आहे पंचायत विकास यंत्रणेची. आदर्श गाव घडवण्यासाठी जलसंधारण असेल किंवा हरित ऊर्जा असेल किंवा कचरा व्यवस्थापन हे कशा प्रकारे राबवलं जातं? ग्रामपंचायतीच्या गावातली गाव म्हणतो आपण, ग्रामपंचायत नुसतं नाही, ग्राम पण म्हणतो. गावाच्या आता इथून पुढे 3च विषयावर काम करावं लागेल भविष्य काळात. एक ऊर्जा, एक वृक्षारोपण आणि 3 घन कचरा. पूर्वी आपण ज्या वेळेला गावाकडे जायचो, ग्रामपंचायत क्षेत्रात हात गेलो की आपल्याला काय दिसायचं, साधारणतः शौचालयाचे शौच केलेली माणसं, उड्यावर बसणारी माणसं दिसायची आपण. आणि नंतर आपण स्वच्छतागृहासाठी निर्मल ग्राम आणलं, गावाच्या गावं निर्मल झाली, स्वच्छ झाली, लोकांनी शौचालय बांधले. आज गाव जर कसं ओळखायचं, कचऱ्याचे ढिग आले, प्लास्टिक ढिग आले की समजायचं गाव आलं. ही घन कचरा खूप मोठी समस्या आहे. आज वेंगुर्ल्याचं नाव घेणं ते त्या ठिकाणी गरजेचं आहे. वेंगुर्ली नगरपालिका आहे, त्यांनी जे कचऱ्याचं कॅलेंडर केलेलं आहे खूप आदर्श आहे. बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी चालतात. आता बनवडी तालुका कराड म्हणून गाव आहे, अशी बरीच गाव आहेत महाराष्ट्रातील ज्यांनी आज कचऱ्यासाठी खूप चांगलं काम करतात. घरामधील कचरा हा प्रत्येक व्यक्तीच आहे. म्हणजे एका मनुष्यापासून साधारणतः 200 ते 300 ग्रॅम रोजचा कचरा निर्मित होतो. ते जवळपास 70% कचरा ओला असतो, 40 उर्वरित 30% सुका असतो. ह्या सुक्या कचऱ्याचं आणि ओल्या कचऱ्याचं जर त्या कुटुंबानं वैयक्तिक जर प्लॅनिंग केलं, वैयक्तिक जर नियोजन केलं तर आपल्याला ह्या समस्या कमी कराव्या लागणार आहेत. म्हणजे मिशन लाईफ नावाची एक प्रकल्प आहे केंद्र सरकारचा. ह्या मिशन लाईफ मध्ये 7 घटक आहेत आणि ह्यामध्ये कचरा कमी करा, ऊर्जेचा वापर ऊर्जेचा वापर कमी करा, म्हणजे वीजचा वापर कमी करा, पारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करा. आज अशी काही गावात ती कामं व्हायला लागली. आता करवीर तालुक्यातील शेळकेवाडी, मी गावाची नावं घेतो म्हणजे ही गावं खरोखर चांगलं काम करतात, ती माहिती होणं गरजेचं आहे. ह्या शेळकेवाडीमध्ये हर घर बायोगॅस आहे. आज त्या शेळकेवाडीमध्ये हर घर सोलर आहे. काय त्या ग्रामपंचायतीला काय, प्रत्येक गावातील कुटुंबाचं आर्थिक स्त्रोत वाढायसाठी काम करतात. म्हणजे ग्रामपंचायतीने हे पण लक्ष दिलं पाहिजे की हे 3 जे पॅटर्न आहेत, मगाशी बोलतो, ऊर्जा, वृक्षारोपण आणि घनकचरा, ह्या 3 विषय जर मेन धरून चालली ग्रामपंचायत तर याचा फायदा 100% गावाला होईल. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक योजना ह्या 3 विषयावरच असणार आहेत. म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजना असू दे किंवा ज्या सोलरच्या काही योजना असू दे किंवा बँका पण काही प्रवृत्त करतात योजनेसाठी, अशा ह्या ज्या योजना आहेत त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि पाणी हा पण खूप महत्वाचा असणारा विषय. म्हणजे जसं म्हणलो तो ज्या अपारंपरिक पंचमहाभूतामध्ये येतो, म्हणजे ऊर्जेच्या रिलेटेड येतो. त्यामुळे ह्या 2-3-4 विषयावर जर ग्रामपंचायत चांगलं काम केलं तर आदर्श गाव होऊ शकतात. आज जी भारतातील जी आदर्श गावं आहेत ही गावं ह्यांनी हेच काम केले आणि हे ज्याबद्दल ते 25-30 वर्ष झालं काम करतायत. आज पहिलं सोलर गाव म्हणून माण्याच्या वाडीची दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. काय केलं त्या ग्रामपंचायतीनं, येणार त्यांच्या आलेलं बक्षीस होतं किंवा लोकांचा सहभाग खूप मोठा होता, त्यामुळे त्यांनी 100% सोलर केलं. आज त्यांच्या गावामध्ये वीज बिल येत नाही. या 2 फायदे झाले. सोलर वापरल्यामुळं वीज वाचली ती वाचली, देशाची पण संपत्ती त्या ठिकाणी वाचली. लक्षात घ्या. किंवा इंधन, आज लोकांनी गाड्या घेताना इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत किंवा सीएनजी गाड्या घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे वास्तविक पाहता. म्हणजे डिझेल पेट्रोलचं जर संपत्ती आता बघतोय आपण, येणाऱ्या जागतिक संकट हिचा जर विचार केला तर ह्या सगळ्या विषयावर प्रत्येकानं आपापल्या परीने कसं योगदान देता येईल ह्याकडे आपण बघितलं पाहिजे. जास्तीत जास्त कसं राष्ट्रीय संपत्ती वाचेल ह्याच्याकडे जास्त करून ध्यान दिलं पाहिजे. आज बघा तुम्ही, ज्या ज्या ग्रामपंचायतीला सोलर लावलाय, ज्या ज्या आरोग्य केंद्राला सोलर लावलाय, ज्या ज्या ठिकाणी लोक सोलरचा वापर करतात, सोलर वॉटर हीटर असू दे किंवा ज्या ज्या सिस्टीम असतील, तर जिथे जिथे जास्त वापर करतायत तिथे त्या ठिकाणी त्यांना फायदा झालेला आहे. आणि त्या फायदा झाल्यामुळे त्यांची पण उन्नती झालेली आहे. असं प्रत्येकानं गोष्टीने विचार केला पाहिजे. आरोग्य, गावाचं आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर ह्या गोष्टीवर ग्रामपंचायतीनं, जिल्हा परिषदेनं, पंचायत समितीनं भर दिला पाहिजे. ह्याला प्राधान्य पण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या खूप योजना आहेत ह्या विषयासाठी. फक्त डोळे उघडे ठेवून त्यांनी त्या योजनेकडे बघितलं पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला तर त्या गावाला तो लाभ मिळू शकतो. महिला सक्षमीकरण असेल किंवा स्वयंसहायता गट असेल म्हणजे बचत गट, ह्यामुळे गावाला कितपत फायदा होऊ शकतो? गावातील महिला या गावाचं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करण्यात महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. आज आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये कुटुंबामध्ये एक पुरुष एक महिला असती. साधारणतः ती महिला त्या घराचं सगळं सांभाळत असते, म्हणजे आर्थिक राजकारण किंवा आर्थिक सामाजिक सगळी सिस्टीम सांभाळत असते. आज त्याच महिला
ना बचत गटाचा खूप आधार खूप मिळालेला आहे. त्याला संपूर्ण SGSY योजना होती शासनाची, म्हणजे केंद्र सरकारची, त्या माध्यमातून बचत गट तयार केले गेले. आज महाराष्ट्र जीवनानुत्ती अभियान म्हणून ह्या अभियानाला नाव दिलं जातं. लखपती दिदी योजना आपण ऐकली असेल. ह्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला हे लक्षात आलं की बाबा ह्या महिलांना जर आपण प्रवृत्त केलं. आज बघा काही काही खेड्यातील महिला असते बघा, मुलगा असतो परगावी पुण्याला मुंबईला, आणि महिला एकटी त्या विधवा असती किंवा महिला राहत असती गावामध्ये, आणि तिला साधन नसतं उपचार आपल्या काय म्हणायचं स्वतःच्या चरितार्थ चालवण्यासाठी. त्यावेळेला ती कुठं ना कुठेतरी ही होती, मानसिक खच्चीकरण होतं. तर बचत गटाचा तिला आधार मिळाला, आणि बचत गटाने जर त्यांना जर हे दिलं, सहकार्य केलं, तर बचत गटाला सुद्धा केंद्र सरकार किंवा बँका चांगल्या पद्धतीने कर्ज देतात, आणि ह्या कर्जाच्या माध्यमातून ते आपलं चांगलं काम करू शकतात. आज त्यांना जो लागणारा उद्योग आहे किंवा लागणारा जर आवश्यक उद्योग जर निर्माण करून दिला, ह्यात जर ग्रामपंचायत पुढाकार घेतला, तर 100% या ठिकाणी चांगला फायदा होतो. आज मगाशी आपण जे सुंदर गाव पुरस्कार असू दे किंवा आता मुख्यमंत्री यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे की प्रत्येक घरातील महिला बचत गटामध्ये असणं आवश्यक आहे. आज कुठल्याही गावातलं काही नियोजन असू दे, एखादं सामाजिक काम असू दे, वृक्षारोपण असू दे किंवा कुठलं पण असू दे, कुठलीही सार्वजनिक घटना असू दे, तर महिलांचा सहभाग जर त्या वाढला तर 100% हे होणार आहे. आणि ही आपल्या सिस्टीमची लाईफलाईन असणार आहे महिला बचत गट. आणि कुठलं पण काम असू दे, महिला बचत गटानं जर आपण आवाहन केलं तर महिला बचत खूप खूप चांगलं काम करतात. आज महिला बचत गटांच्यामुळे महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. पूर्वी आपण नुसतं जिजाऊंचं नाव घेतो किंवा सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, परंतु महिलांना सन्मान देताना आपण कुठे ना कुठेतरी पुरुष मंडळी थोडंसं मागं पडतो. तर ते बंद होऊन आपण महिलांना जास्तीत जास्त कसं सन्मान होईल, आता जे प्रत्येक नाविन्यपूर्ण काय उपक्रम घेता येईल. आज आपण जसं महिलांचा जसा अधिकार आहे म्हणतो, पण प्रत्यक्षात होताना दिसत नाही. आज ग्रामविकास विभागाने एक GR केला 2001 साली की पती पत्नी नावावर घरं करायची. तो GR चिठी सर्वेला पण लागू झाला पाहिजे, सातबाऱ्याला पण लागू झाला पाहिजे. जर असं जर झालं तर एक मोठी परिवर्तन घडेल या ठिकाणी. आणि एक खूप चांगला विषय, ज्या वेळेला हे झालं 8 नंबरचे उतारे ज्या वेळेला महिलांच्या नावावर झाले, त्यावेळेला बँकेच्या ज्यावेळेला कर्ज प्रकरण करायचं असेल घरातल्या कुटुंबाला, त्यावेळेला महिलांची सही तिथे घ्यावी लागेल किंवा संमती घ्यावी लागेल. असं कायदा जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा ज्याप्रमाणे योजना अशा राबत नाहीत व्यवस्थित, आणि महिला बचत गटांना जोपर्यंत ग्रामपंचायतीने प्राधान्य जर दिलं, महिला कुठं नाहीत, महिला जलमध्ये आहेत, वायूमध्ये आहेत, अग्नीमध्ये आहेत, आकाशमध्ये आहेत, भूमीमध्ये पण त्यांचा सहभाग जास्त आहे. आज आपण बघितलं तर महिला पुरुषांपेक्षा 100% कष्ट जास्त करतात. घरातील जे सगळं सांभाळायचं काम महिलाच करतात. त्यामुळे महिलांना आपण प्राधान्य देऊया. आणि महिला बचत गट हे लाईफलाईन असणार आहेत इथून पुढे सिस्टीमच्या. जर आपल्याला देशाची प्रगती, देशाची जर राष्ट्रीय संपत्ती वाढवायची असेल तर महिला खूप चांगलं काम करतात. आज महिला बचत गटाला प्राधान्य द्यायचं कारण एकच आहे की महिला काटकसरीनं काम करतात, प्रत्येक कुटुंब चालवत असतात. त्यामुळे त्यांना जर आर्थिक सत्ता जर दिली बचत गटाच्या माध्यमातून 100% चांगला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटांना आणि प्रोत्साहन दिलं जाईल मला वाटतं शासनाच्या माध्यमातून. माझं पण विनंती आहे की ग्रामपंचायतीने सुद्धा आणखी सहकार्य करावं बचत गटाला. गाव डिजिटल करण्यासाठी इंटरनेट असेल, ऑनलाईन सेवा असेल, ह्यामधला तुमचा पूर्वीचा अनुभव कसा होता नाही, आणि हे भविष्यात कशा प्रकारे चालवावं किंवा कशा प्रकारे चालेल? आज जवळपास सर्वच योजना अभियान ह्या ऑनलाईन आपण ऐकायला मिळतो किंवा लोकांना ऑनलाईन हा विषय खूप जवळचा झालेला आहे. तांत्रिक गोष्टी, कारण प्रत्येक गोष्ट आधार असू दे किंवा मतदान ओळखपत्र असू दे किंवा ज्या काही गोष्टी असतील ते प्रत्येक जीवनाशी रिलेटेड विषय हे प्रत्येकाचे ऑनलाईन विषय झालेले आहेत. आज तांत्रिक ह्याचा वापर करायची भूमिका केंद्र सरकारची, राज्य सरकारची सर्वांचीच आहे. आणि त्याचा फायदा पण खूप झालेला आहे. एखाद्या विषयाला जर पूर्वी 4-4, 6-6 महिने लागत होते, ते विषय एका मिनिटात सर्वांना बघायला मिळतो. आज शासन निर्णय एखादा असू दे किंवा शासनाचा एखादा निर्णय परिपत्रक असू दे, एखाद्या जर पूर्णपणे बाहेर पडलं शासनाचं, तर पूर्वी 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही सर्व्हिसमध्ये होतो, सुरुवात होती त्यावेळेला तो शासन निर्णय येतोपर्यंत महिना 1.5 महिना लागायचे. म्हणजे तो शासन निर्णय जिल्हा परिषदेला येणार, जिल्हा परिषदेची एक प्रत येणार, ती प्रत झेरॉक्स काढायची, झेरॉक्स पण त्यावेळेला कमी होत्या, फक्त माहिती दिली जायची, आणि नुसतं खाली फक्त परिपत्रक एक त्याचं हे करून लेखन करून यायचं. आता ही खाली येतोपर्यंत ग्रामपंचायत पर्यंत येतोपर्यंत महिना, 2 महिने, 6 महिने लागायचे. आता
वेबसाईटवर एखादी गोष्ट पडली की लगेच तात्काळ खालीपर्यंत येते आणि लगेच लोक त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. म्हणजे आता माझी वसुंधरा या अभियानचा जी आर असू दे किंवा मुख्यमंत्रीचा कुठलाही जी आर असते, कुठलाही शासनाचे कुठल्याही ग्रामीण विकासासाठी जेवढे जेवढे शासन निर्णय असतील त्या सर्व आज ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आज मोबाईलवर बऱ्यापैकी माहिती घेतली जाते. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, 1972 साली घरकुल योजना चालू झाली, आवास योजना ग्रामीण विकासासाठी, आणि त्याचं परत नाव इंदिरा आवास योजना झालं. आज पंतप्रधान आवास योजना म्हणून त्याचं नाव आहे. म्हणजे पंतप्रधानांच्या नावाखाली ती योजना आहे. पूर्वी योजनेचं स्वरूप कसं होतं, ग्रामपंचायतीनं लाभार्थ्यांची यादी करायची किंवा DRDA मध्ये त्यांचा समावेश आहे का, दारिद्र्याच्या खाली यादी समावेश आहे का, आणि त्याची माहिती घ्यायची, कलेक्ट करायची, पंचायत समितीला पाठवायची, ग्रामपंचायतीनं पंचायत समितीने जिल्हा परिषदेला पाठवायची, मग जिल्हा परिषदेनं शासनाला पाठवलं तर मग त्याला मंजुरी मिळायची. असा त्याचा साधारणतः पॅटर्न होता. आज त्याचे ऍप आहे पंतप्रधान आवास योजनेचं, ते ज्या वेळेला ओपन होईल ऍप त्यावेळेला ती ऑटोमॅटिक त्या माणसाची व्यक्तीची सद्यस्थिती किंवा त्याचा जो घराचा फोटो आहे तो अपलोड करायचे. ह्या टेक्नॉलॉजी आल्यामुळं आज पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळायला लागला. हे सर्वात महत्वाचं आहे. जनरलमध्ये पूर्वी मिळत नव्हतं असं काही नाही, परंतु काही वेळेला 5-10% त्या ठिकाणी चुकीचं पण काम केलं जायचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा यंत्रणेच्या माध्यमातून. आज तसं होताना दिसत नाही. आज त्या व्यक्तीचं घर पाया बांधकाम झाला की त्याचा फोटो, जिओटॅग फोटो आला की तो डायरेक्ट त्या व्यक्तीला त्याचा हप्ता पुढचा मिळतो. ह्या काही ज्या बाबी शासनानं बदल केल्या खूप मोठ्या प्रमाणात. आज ईमेल सारखा वापर करण्यासाठी शासन निर्णय आला, किंवा आज गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यामध्ये लाभ दिला जातो. आज अशा काही ग्रामपंचायती आहेत की उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी एका व्यक्तीला पूर्वी महिना 2-2 महिने लागायचे. आज त्याच गावात त्याच ठिकाणी 3 ते 4 दिवसात तो लाभ उत्पन्न दाखला मिळतो किंवा जातीचा दाखला त्याच ठिकाणी मिळतो. ही जी सुविधा इंटरनेटनं किंवा वेबसाईटद्वारे झालेली आहे, किंवा आज कुठल्याही व्यक्तीला 7-12 उतारा मिळायचा असेल तर खूप मोठे कष्ट घ्यायला लागायचे. तलाठ्यांच्याकडे जायला लागायचं, तिथं सही आहे का, तलाठी आलेत का, तलाठी नाही आलेत का, किंवा ग्रामसेवक आलेत का नाही आलेत का. आज सगळं ऑनलाईन दाखले मिळतात, ऑनलाईन सगळे उतारे मिळतात. त्यामुळे लोक या मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून खूप जवळ आली, जगाच्या जवळ आली. आज एखाद्या व्यक्तीला कुठेतरी जायचं असेल किंवा जर पत्ता ओळखायचा असेल तर इंटरनेटचा GPS मॅप कॅमेरा किंवा इंटरनेटचा वापर केला जातो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे मला वाटते. त्यामुळे लोकांचा वेळ वाचायला लागलाय, आणि हा वेळ वाचल्यामुळे काय व्हायला लागले, लोकांची कामं पण फास्ट किंवा जलद गतीनं व्हायला लागले. त्यामुळे इंटरनेटचा खूप चांगला वापर ग्रामपंचायत क्षेत्रात होणं गरजेचं आहे. आज जी पंचायत विकास निर्देशांक जी आपण मगाशी बोललो, ती पंचायत विकास निर्देशांक ऑनलाईन प्रक्रिया आहे, ऑनलाईन व्हॅल्युएशन होतं. आज सगळं ऑनलाईन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे त्यासाठी गुणांकन कसं करायचं त्याची काही गरज नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. आज ग्रामपंचायतमध्ये एक्सेल सारखा वापर असू दे किंवा गुगल स्प्रेडशीट सारखा वापर असू दे, गुगल मीटद्वारे मिटिंगा व्हायला लागल्यात. आपण आठवते बघा, कोरोना आला आणि कोरोनाच्या कालावधीत सर्व मिटिंगा थांबल्या, सर्व एकमेकांचा संपर्क थांबला. त्यावेळेला हे ऑनलाईन सिस्टीमनं तारलं सगळं. म्हणजे आज मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापर्यंत वेब पोर्टलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स VCच्या माध्यमातून पोहोचली, आणि ह्याचा खूप फायदा झाला. लोकांचा मेसेज काय करावं, कसं जावं, कितीची भीतीदायक वातावरण, ती भीती निघून गेली, आणि इंटरनेटनं लोकांना खूप चांगल्या पद्धतीने जवळ आणलं. फक्त त्याचा वापर तुम्ही कशा करताय. आता मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही काय वापर करताय, कशासाठी वापर करताय, त्यासाठी आपलं कुठं आपल्याला त्याचा फायदा आहे का, म्हणजे सामाजिक फायदा काय आहे का, हे बघितलं पाहिजे. आणि ह्यासाठी त्याचं नियोजन झालं पाहिजे. आपल्याला त्याची मदत मिळते का, ह्याचा वापर मात्र इंटरनेटच्या द्वारे केला पाहिजे. जो चुकीचा वापर होतो तो थांबवून ह्यासाठी जर इंटरनेटचा वापर केला तर त्याचा खूप योग्य आहे, आणि हे चांगल्यासाठी झालेलं आहे. वेब पोर्टल असू दे किंवा इंटरनेट असू दे, चांगल्यासाठी झालेलं आहे. आणि आपल्या या ग्रामपंचायत क्षेत्रातील आमचे सरपंच असतील ते सुद्धा टेक्नोसावी पाहिजेत. ज्या ठिकाणी आमचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी टेक्नोसावे आहेत किंवा सरपंच टेक्नोसावे आहेत, ते त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने करून घेतात. त्यामुळे इंटरनेट आणि हे खूप चांगली गोष्ट आहे वेब पोर्टल, आणि त्या माध्यमातून लोकांच्या जवळ पोहोचण्याचं एक मोठं साधन आहे, आणि ह्याचा पुरेपूर कसा चांगल्या पद्धतीने वापर करून घेता आला पाहिजे हे बघितलं पाहिजे. तुम्ही अनेकदा गौरव ग्रामसभा तुम्ही राबवलेत, आणि ग्रामसभेचं महत्व तुम्ही व्यक्तिगत कसं पाहता? ग्रामसभा ही सर्वोच्च संस्था आहे ग्रामीण भागातील. जशी गावात ग्रामसभा तशी मुंबईत विधानसभा, राज्यात विधानसभा, देशात लोकसभा. 73वी घटना दुरुस्ती आली 1992 मध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या
संकल्पनेतून. आणि 73व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामसभेला अधिकार दिले गेले पाहिजे. आज ग्रामसभा ही लोक चळवळीचा आणि लोकसहभागाचा एक मोठा पॅटर्न आहे. आज कुठली पण ग्रामपंचायतीचा निर्णय असू दे, गावाचा हिताचा निर्णय असू दे, ही ग्रामसभा चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. आणि ग्रामसभेतील जो आमचा सभासद आहे तो आमच्या गावातील मतदार आहे. आणि माझ्या गावासाठी ही ग्रामसभेचा जो ठराव असतो तो अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या किंवा एखाद्या न्यायालयाच्या ठरावाच्या एवढी त्याची ताकद आहे, त्या ग्रामसभेच्या ताकदीची. त्यामुळे ग्रामसभेसाठी जो नियोजन असेल ते जर ग्रामपंचायतीने केलं, त्याच्यापूर्वीच्या वार्ड सभा असतील, महिला सभा असतील किंवा त्याच्यापूर्वीच्या वंचित घटक सभा असतील किंवा बालसभा असतील, ह्या ज्या शासनानं ज्या सभा आणल्यात, सभेचा जो कायदा पास केलेला आहे किंवा ग्रामसभेत सुद्धा जो कायदा आहे तो सुद्धा जर बघितला आपण तर त्याची भूमिका खूप छान आहे. खूप सुंदर डिझाईन केले ग्रामसभेचं. पूर्वी ज्या वेळेला ह्या ग्रामपंचायती नव्हत्या किंवा त्यावेळेला पूर्वी ग्रामसभा निर्णय घेत होते गावातील संकटावर, आपत्तीवर. आमचे पंच मंडळी त्याचे प्रमुख असायचे, त्याला पंच म्हणतो, त्याच्यावरून आता आपण पंचायत नाव ठेवलं. ही पंच मंडळी खूप त्यात सहभाग घेत होती आणि गाव निर्णय घ्यायचं काय करायचं आहे गावाच्या ह्या कामासंदर्भात. आज पाऊस पडलेला नाही, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे किंवा आम्हाला इथून पुढे कसं जायचं आहे, हे गाव निर्णय घेत होतं. एखाद्या कुटुंबाच्या संदर्भात चुकीची घटना घडली असेल तर गाव निर्णय घेत होतं. त्यामुळे ग्रामसभेला खूप मोठी ताकद आहे. ही ताकद वाढवायचं काम प्रत्येक आमच्या सरपंचानं, आमच्या उपसरपंचानं, आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केली पाहिजे. सरपंचांचा जर ह्या ग्रामपंचायतीची निवडून दिलेली बॉडी ह्याच्यावर अंकुश ठेवायचं काम ग्रामसभा करते. आणि ग्रामसभेचा जो GR असेल किंवा ग्रामसभेचे जो निर्णय असतील ते गावासाठी हितावह असतात. आता हे गौरव ग्रामसभा वगैरे ह्या पूर्वी संकल्पना होत्या, त्याचं रूपांतर आता राष्ट्रीय गौरव ग्रामसभेत झालं. त्यानंतर आज प्रत्येक ग्रामसभेला सुद्धा शासन बक्षीस देते. आणि ग्रामसभा झाली कशी, तहकूब झाली का, ग्रामसभेला तुम्ही नोटीस कशी काढली होती, ग्रामसभेच्या नोटीस लोकांपर्यंत गेली का, किती मतदार हजर होते. एक राष्ट्रीय पेयजल योजना होती, त्यामध्ये गावातील 40% मतदारांनी हजर राहायचं कंपल्शन होतं. का होतं तर पिण्याच्या पाण्यासारखा जो महत्वाचा गंभीर प्रश्न आहे तो गावातल्या किमान 40% मतदारांनी हजर राहणं गरजेचं आहे. काय काय महाराष्ट्रातील, भारतातील अशी गाव आहेत की जर ग्रामसभा असेल तर 100% फॅमिली टू फॅमिली ती ग्रामसभेला हजर राहतात. ज्या गावात ज्या दिवशी त्या ग्रामसभेला प्रत्येक फॅमिलीतील 1-2 व्यक्ती किमान किंवा संपूर्ण फॅमिली ज्या दिवशी हजर राहील त्या दिवशी त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामसभेचं स्वरूप जर टेक्निकल दिलं, टेक्नोसॉवी दिलं, लोकांच्या हिताचं जर निर्णय घेतले आणि लोकांना काय पाहिजे, निसर्गाला काय पाहिजे, पर्यावरणाला काय पाहिजे, हे जर त्या चांगल्या पद्धतीनं प्लॅन जर दिला गेला, याला आपण DPR म्हणतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जर दिला, सादर केला गेला ग्रामसभेच्या माध्यमातून, 100% गावाचा कायापालट होईल. आणि आपल्याला गाव जर सुधारायची असेल तर ग्रामसभा स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत. ग्रामसभेचा कायदा खूप सुंदर केलेला आहे. भविष्य काळात आज बघतोय मूळ कायद्यात जी मूळची तरतूद आहे पूर्वीची ग्रामपंचायत अधिनियमात, त्यामध्ये अशी तरतूद होती की किमान 100 ग्रामस्थ हजर पाहिजेत. पण आज 10,000 12,000 लोकसंख्येला जर तोच कायदा आहे तर त्यात थोडा सुद्धा शासनाने त्याच्यावर विचार केला पाहिजे की बाबा त्या किमान गावातील 15-20% लोक तर त्या ग्रामसभेसाठी हजर राहिले पाहिजेत. ग्रामसभा प्रत्येक वाड्या वस्तीवर झाली पाहिजे आणि प्रत्येक वेळेला ग्रामसभेचं नियोजन असं झालं पाहिजे की काय होते, अलीकडच्या काळात ग्रामसभा सकाळी 11 वाजता होती, त्या काळात ऍक्च्युअली शेतकरी वर्ग आमचा सगळा रानात जातो. पण तसं न होता ज्या वेळा अशा पाहिजेत की संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता ज्यावेळेस आमचा शेतकरी वर्ग, महिला वर्ग उपस्थित राहू शकतो. म्हणजे हे सुद्धा गोष्टी काही किरकोळ ग्रामसभेच्या महत्वाच्या आहेत. ह्या जर नैतिकतेनं जर ग्रामपंचायतीनं पाळल्या या यंत्रणा आणि गावासाठी बाबा ग्रामसभा काम करणार आहे म्हणून सांगितलं तर 100% हे होईल. आज काही गावातनी ग्रामसभेत मारामारी आपण ऐकतो की राजकीय अड्डा झालेला ठराविक गट येतो आणि तो स्वतःचे निर्णय घेतो आणि स्वतः त्याच प्रभागात विकास साधला जातो. हे पूर्ण त्यात चुकीचं आहे. ग्रामसभेनं सर्व घटकांचा, अगदी माणूस जन्माला यायच्या अगोदरपासून माणूस गेल्यानंतर त्याला जे काय लागतं ते सर्व चर्चा ग्रामसभेत झाली पाहिजे. ग्रामसभा ज्या वेळेला चालू होईल, सकाळी 10 वाजता किंवा 7-8 वाजता चालू होती, दिवसभर चालली पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बारीक सारीक मायक्रो प्लॅन केला पाहिजे. मला वाटतं आज एक गाव एक गणपती सारखी संकल्पना शासनाने आणली
आज त्यात ग्रामसभेत तो चर्चा निर्णय व्हायला पाहिजे, त्या लोकांनी ठरवलं पाहिजे की का हे गरजेचं आहे. आज बघतो आपण मंडळाच्या माध्यमातून किती ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलं जातं. तर हा ग्रामसभेचा अंकुश सगळ्या गावावर असला पाहिजे. हे ग्रामसभेने ठराव केलाय हा मला पाळला पाहिजे, हे ज्या वेळेला तुम्ही सांगाल त्यावेळेला 100% आपल्याला ग्रामसभा स्ट्रॉंग झाल्या असतील. आणि ग्रामसभा स्ट्रॉंग जर करायची असतील तर लोकांचा उठाव झाला पाहिजे, लोक चळवळ झाली पाहिजे, जनजागृती खूप झाली पाहिजे. ग्रामपंचायतीनं ग्रामसभा हा त्यांचा एक स्वतःचा पार्ट आहे, मेन पार्ट आहे ज्यावर ग्रामपंचायत चालणार आहे. पारदर्शकता असली पाहिजे ग्रामसभेत. ग्रामसभेत खर्चाचं वाचन झालं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सर्व शासकीय जे कर्मचारी आहेत, आज आपण अनास्था अशी दिसून येते की ग्रामपंचायतीचे सर्व शासकीय कर्मचारी त्या ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत. हे खरं चुकीचं आहे. म्हणजे आज आमचे कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, त्या गावात काम करतात, त्या गावात काम करत असल्यामुळं त्या गावासाठी त्यांची नेमणूक आहे म्हणल्यावर त्यांनी पूर्ण वेळ ग्रामसभेला हजर राहून सहकार्य केलं पाहिजे. आमच्या आरोग्य विभागाचे सगळे डिपार्टमेंट, जनरल सगळे डिपार्टमेंट, नाहीतर जनरल काय होते आज सध्या ग्रामसभा म्हणली की आमचे ग्रामपंचायत अधिकारी तेवढे बांधील राहिले की दिसतात, पण बाकीची यंत्रणा आपली त्या ठिकाणी थोडी दुरास्त अवस्थेत. काही यंत्रणा चुकीच्या पद्धतीने ग्रामसभेला माहिती देते, असं पण होता कामा नये. ग्रामसभा ही एक डोळे उघडे ठेवून काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे ग्रामसभेचा अंकुश सगळ्या सिस्टीमवर राहायला पाहिजे. अगदी ग्रामसभेचा ठराव घेतल्यानंतर जिल्हाधिकारी असू दे किंवा IAS पद सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सन्मान करतात ग्रामसभेच्या ठरावाला. सगळी यंत्रणा ग्रामसभे ठरावावर चालती. लाभार्थी निवड असू दे, आज ग्रामसभेने ठरवले की आमच्या गावामध्ये ही कच्च्या घरात लोक राहतात, यांना घरकुल मिळालं पाहिजे, तर त्या ठिकाणी ग्रामसभेत ठराव असेल तर प्राधान्याने त्याचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे ग्रामसभा ही गावाचा कायापालट करू शकते, ह्याच्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि ग्रामसभेला आपण ताकद देऊया मला वाटते सर्व गावांनी मिळून. आणि ग्रामसभा जे ठरवल ते खूप चांगलं असते. आता एक उपक्रम म्हणून छोटा म्हणून सांगतो की मगाशी जी आपण गावाचं नाव घेतलं डवा ग्रामपंचायती, त्यांनी एका मिनिटात 1000 झाडं लावली. गावाची लोकसंख्या 3500 आहे, पण त्या उपक्रमामध्ये गावातील 2-2500 लोक उपस्थित होती. किती मोठं यश आहे ग्रामसभेत, हे ग्रामसभाच करू शकते का. गावाचं चैतन्य निर्माण करायचं काम ग्रामसभा करते. त्यामुळे ग्रामसभेला मी खूप सन्मान करतो किंवा त्याला खूप आदर करतो, आणि प्रत्येक गावानं ग्रामसभेला सर्वोच्च स्थानी मानलं पाहिजे. नवरत्न संकल्पना आहे, परत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, हे आदर्श गावासाठी किती आवश्यक आहेत आजच्या काळात. कारण ह्या नवरत्न संकल्पनेतील उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं नवरत्न संकल्पनेत रूपांतर झालेलं आहे. ह्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण तळागाळापर्यंतच आहेत. ग्रामीण विकासाच्या तळागाळाचा विकास करणारी यंत्रणा आहे. आणि त्याचं महत्व एवढं मोठं आहे की ते जर काम नुसतं जर ते डोळ्यापुढे ठेवून ग्रामपंचायतीत काम केलं, आज ग्रामपंचायतीने ठरवलं बाबा आम्हाला आज ह्या सुशासन युक्तमध्ये काम करायचं आहे, महिला स्नेहमध्ये काम करायचं आहे, बाल स्नेहमध्ये काम करायचं आहे, प्रत्येक थीममध्ये काम करायला ठरवलं, त्याच्या अंडरचे जे इंडिकेटर आहेत किंवा त्याच्या अंतर्गत जे बाबी आहेत त्याचं जर पडताळणी केली, पाहिलं, तर त्याच्या लक्षात येईल की आपल्याला आपण ह्या जर मार्गाने गेलो तर आपल्याला 100% यात यश चांगल्या पद्धतीने. यशाची संकल्पना ही पंचायत राज व्यवस्थेची ह्या शाश्वत विकास ध्येयात आहे. शाश्वत शब्द आहेत त्यात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास आहे. शाश्वत म्हणजे काय, चिरंतन टिकणार का. एक उदाहरण म्हणून सांगतो, आज ग्रामपंचायत क्षेत्रात आमच्या ग्रामपंचायतीची प्रायोरिटी काय ठरली आहे, फक्त रस्ते आणि गटर. पण ते शाश्वत आहेत का, नाही. कारण ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कुटुंबाला सस्टेनेबल म्हणजे शाश्वतता देण्यासाठी काय आवश्यक आहे ते बघितलं पाहिजे ग्रामपंचायतीने. ते ह्या नवरत्न संकल्पनेत आहे. आणि नवरत्न संकल्पनेमध्ये ज्या 9 थीम्स आहेत त्यामध्ये पहिली आहे गरिबी मुक्त गाव, उपजीविका वृद्धी स्पृश्य गाव. त्या थीममध्ये सर्व गरिबी मुक्ती संदर्भात इंडिकेटर आहेत. त्यासाठी त्या जे गरीब असतील त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे एक गेम मोठं राहील. आरोग्यदायी गावामध्ये नुसतं लोकांचं आरोग्य नाही तर गावाचं पण आरोग्य कसं सुस्थित राहता येईल ह्यासाठी आहे. 3 नंबर आहे बालस्नेही गाव. बालस्नेही गाव म्हणजे बालकांचा देखील सिस्टीम मध्ये विचार केला पाहिजे. बालकं पण काही चांगल्या मुद्दे मांडू शकतात. आज आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जर बालसभा घेतली आणि बालसभेतले जे मुद्दे असतील तो गावाचा ब्लू प्लॅन असू शकतो, ब्लू प्रिंट असू शकते. आणि तो जे प्लॅन देऊ शकतात बालकं ते खूप चांगले असतात. ते 100% बालकं खरी बोलतात. आज आपल्याला आपल्या शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात हा बालस्नेहीचा प्रोजेक्ट राबवला होता. जसे आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच असतात तसं गावामध्ये बालकांमधून देखील सरपंच उपसरपंच निवडले गेले आणि बॉडी निवडली गेली आणि त्यांना त्यांचे अधिकार दिले गेले. त्या बालसभेनं ग्रामसभेमध्ये त्यांच्या समस्या मांडल्या गेल्या पाहिजे.
त्यामुळं ह्या बालस्नेहीला पण खूप महत्व आहे. ह्या नवरत्न संकल्पने ज्या 9 थीम आहेत त्याचं कुठलंच महत्व कमी नाही. त्यामध्ये चौथी आमची थीम आहे ती जलसमृद्ध गाव. जलसमृद्ध गाव असणं गरजेचं आहे. शिवारात पाणी असलं पाहिजे, घरात पाणी असलं पाहिजे, सगळ्यांना पाण्यात वेळेत मिळालं पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, शुद्ध मिळालं पाहिजे, ही भूमिका जलसमृद्धीची आहे. स्वच्छ हरित गावामध्ये स्वच्छता आहे, घनकचरा आहे, सांडपाणी आहे. त्याप्रमाणे हरितमध्ये साधारणतः गाव ग्रीन करायचं आहे, आपल्याला हरित करायचं आहे गाव, अशी साधारणतः कल्पना आहे. पाचव्या स्वच्छ हरित गावामध्ये. 6व्यामध्ये स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव. म्हणजे काय आहे पायाभूत? एखाद्या गावामध्ये समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिरामध्ये पुस्तकालय आहे का, ग्रंथालय आहे का? आमच्या ज्या समाज मंदिरामधली जी विद्यार्थी त्या समाजातले विद्यार्थी आहेत त्या समाजासाठी एमपीएससी यूपीएससी पुस्तकाची काय ठेवले का? त्या ठिकाणी संगणक लॅब आहे का, ज्यामुळे ती इंटरनेटच्या माध्यमातून वापर करू शकू? त्या स्वच्छतागृह आहेत का? ती मुलं त्या समाज मंदिराचा अभ्यासासाठी वापर करतात का? ह्याला स्वयंपूर्ण माहिती. पायाभूत सुविधायुक्त म्हणजे पायाभूत नाहीये, तर स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त. आज आमची ग्रामपंचायत आहे, तर त्या ग्रामपंचायतमध्ये महिला येतात, पुरुष येतात, त्याच्यासाठी स्वच्छता सेपरेट आहे का? संगणक कक्ष आहे का? लोकांना ऑनलाईन सुविधा मिळते का? मला दिल्लीला जायचं आहे, तर मला तिकीट कुठनं घेतलं पाहिजे? मी ग्रामपंचायतमधून तिकीट मिळालं पाहिजे. मला एमएससीबीचं बिल आहे, एमएससीबीचं बिल ग्रामपंचायतमधनं भरलं गेलं पाहिजे. 7/12 उतार पाहिजे, खाते उतार पाहिजे, ग्रामपंचायतमधनं मिळालं पाहिजे. हे जोपर्यंत आपण ह्या गोष्टी आपण फॉलो करत नाही, ह्या गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे, ह्या विषयाचा चांगल्या पद्धतीनं वापर केला पाहिजे. हे नवरत्न संकल्पनेत आहे. आमची 7वी जी सीमा आहे सामाजिक सुरक्षित गाव. यामध्ये काय आहे, थोडक्यात सांगतो की सामाजिक सुरक्षित गाव सामाजिक नाही. आज भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये 18 पगड जाती आहेत. प्रत्येक जातीला प्रत्येकाचा एक स्वतःचा अधिकार आहे, आणि ह्या प्रत्येक समाजाच्या माध्यमातून गावासाठी विचार केला गेला पाहिजे. त्या गावात जन्माला आलेला कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नाही पाहिजे की मी ह्या गावात का जन्माला आलो, मी ह्या जातीचा आहे, असं वाटलं नाही पाहिजे. त्याला प्रत्येकाविषयी प्रेम वाटलं पाहिजे. मी माझं गाव म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. गावं जर चांगली असतील तर ह्या देशाची प्रगती आपली चांगली होणार, असं त्या प्रत्येक समाजाला वाटलं पाहिजे. त्यामुळं जी दुही निर्माण झालेली आहे, सामाजिक दुही निर्माण झाली, ती जर कमी करायची असेल तर सामाजिक सुरक्षित गाव हे जर केलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्या स्वर्गीय आराराबा यांनी तंटामुक्त गाव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान आणलं होतं. त्याचा खूप चांगला वापर केला गेला पाहिजे. आणि जी आमची 8वी थीम आहे ती सुशासनयुक्त गाव म्हणून आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत सुशासन खूप चांगलं पाहिजे. एखादी व्यक्ती गावातील कुटुंब नोकरीला दिल्लीत राहते, त्यांना अर्जंट एखादा उतारा पाहिजे किंवा एखादा दाखला पाहिजे, एखादा ठराव पाहिजे, तिने जर ऑनलाईन मागणी केली तर तो त्यांना डायरेक्ट कमी वेळेत मिळाला पाहिजे. किंवा सर्व सुविधा ऑनलाईनच्या असेल, सुशासन असेल. आता ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी भरायसाठी लोकांना यायला लागतं, ते जर त्यांनी ऑनलाईन चालू केलं तर तिथल्या तिथे जागेवर वेळ वाचला पाहिजे, खर्च वाचला पाहिजे, या जायचं नियोजन वाचलं पाहिजे. यासाठी सुशासनयुक्त गाव ही एक थीम आहे. आणि शेवटची आमच्या इथे महिला स्नेही 9वी थीम आहे, आणि बालिका स्नेही म्हणून 9वी थीम आहे. ह्यामध्ये सुद्धा महिलांसाठी सगळं काम आहे. महिलांसाठी काय काय योजना आहेत, महिलांचं आरोग्य. आज आपण महिलांच्या आरोग्याची तपासणी केली तर महिलांना बऱ्यापैकी अनिमियाचा प्रादुर्भाव झालेला आहे, किंवा आपल्याला HBचं प्रमाण महिलांचं कमी आहे. का कमी आहे? ताणतणाव वाढलेला आहे लोकांच्यात, महिलांच्यात. तर तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या ज्या योजना आहेत, ज्या अभियान आहेत, त्याचा अंगीकार केला पाहिजे. अनियमयुक्त गाव केलं पाहिजे. हे जे आपण 9 थीमचा जो पॅटर्न आहे केंद्र सरकारचा, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक चांगली योजना आणलेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जवळपास राज्याची पहिली ग्रामपंचायती तिला 5 कोटीचं बक्षीस आहे. म्हणजे सरकारचा ही भूमिका आहे की ग्रामपंचायतीने ह्या सगळ्या विषयावर काम केलं पाहिजे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असते, ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वात सहभाग घेतला पाहिजे, ही भूमिका आहे. ही नवरत्न संकल्पना आहे, म्हणजे शाश्वत विकासाच्या ध्येयाच्या अंडरच आहे. ही शाश्वततेकडे जाणार आहे आणि पारदर्शकतेकडे जाणार आहे, दिशादर्शक आहे. आणि नवरत्न संकल्पनाचं जर रिपोर्ट जर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीचा बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की काही ग्रामपंचायती स्वच्छ हरित गावामध्ये कमी आहेत, तर त्या ग्रामपंचायत स्वच्छता हरित गावामध्ये भाग घेतला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेऊन आपला जेवढा येणारा पैसा आहे, राज्य सरकारचा असेल केंद्र सरकार असेल, त्या विषयावर तरतूद केली पाहिजे. आणि योग्य मांडणी केल्यास नवरत्न संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने चालू शकते. आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, आपल्या कामगिरीतील तुम्हाला भारत निर्माण सेवक अभियान राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श सेवक पुरस्कार मिळाले, तर ह्या प्रवासातून आदर्श गाव घडवण्यासाठी मुख्य शिकवण काय होती?
ज्या वेळेला मी ग्रामसेवक म्हणून या पदावर सुरुवात केली सन 1997 साली, त्यानंतर नोकरी प्लस सेवा, जे आपण जी नोकरी म्हणतो त्याला ॲक्च्युली सेवा हा शब्द आहे शासकीय. सेवा कालावधी किती तुमचा झाला असं विचारलं जातं. सेवा म्हणजे काय, तर स्वार्थ साधून परमार्थ म्हणतो आपण, किंवा जे परमार्थ साधून स्वार्थ असे दोन्ही प्रकार आहेत त्यामध्ये. त्यामुळं ग्रामपंचायतीकडे मी ग्रामसेवक म्हणून काम करणार आहे किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करणार आहे त्यावेळेला ग्रामपंचायतीला जर चांगलं आपण काम करून दिलं एखाद्या विषयाचं किंवा एखाद्या नियोजनाचं, त्यावेळेला ग्राम स्वच्छता अभियान होतं, त्यावेळेला मी नरसिंगपूरमध्ये होतो किंवा होबालवाडीमध्ये होतो, त्यावेळेला मी गावातल्या ग्रामपंचायती बॉडीला म्हटलं की अरे चांगलं काम करूया, आपण ह्यात लोकसभा घेऊया, आपल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळतोय, बक्षीस मिळते, सर्टिफिकेट मिळते. त्यात हेतू पण हाच होता, त्या गावातल्या लोकांना पण वाटत होतं की आमच्या गावाला काहीतरी पुरस्कार मिळाला पाहिजे. आज सुद्धा बरीच गाव म्हणतात की आम्हाला ह्यात पुरस्कार मिळाला पाहिजे, आम्ही काम करतो. त्याची भूमिका जी आहे, त्याबरोबर आपण तिथं ग्रामसेवक म्हणून काम करणार म्हणलं, त्याबरोबर त्या गावाबरोबर आपला देखील सन्मान होणं थोडंफार मला त्यावेळेला लक्षात आलं होतं. त्यामुळे मी जवळपास पहिले 1-2-3 वर्ष सर्व्हिसची माझी थोडीशी शिकण्यात गेली. नंतर मात्र मी प्रत्येक गोष्टीत रस घ्यायला सुरुवात केली. ग्राम स्वच्छता अभियान झाल्यानंतर निर्मल ग्राम हागणदारी मुक्त म्हणून आलं, निर्मल ग्राममध्ये पण मी सक्रिय सहभाग घेतला. आज सांगायला हरकत नाही की होबालवाडीमध्ये 2005-06च्या दरम्यान होतो मी त्यावेळेला हागणदारी मुक्त करायचं चॅलेंजिंग होतं ते गाव. तर जवळपास मी 3 महिन्यामध्ये जवळपास त्या गावात 63 दिवस मुक्कामाला थांबलेलो होतो. पण ती गावाला एवढं त्याचं प्रोत्साहन मिळालं आणि आज त्यांचा जिथे जिथे सन्मान होता त्याबरोबर माझा पण सन्मान होत होता. आज ते माझं रेकॉर्ड होत गेले. नरसिंहपूरमध्ये काम केलेलं, कोळ्यामध्ये काम केलेलं, शिर्टी या गावात मी काम केलं. किल्ले मच्छिंद्रगडला भारत निर्माण सेवक नावाचा एक प्रोजेक्ट त्यावेळेला केंद्र सरकारचा होता. महाराष्ट्रामधील 3 गाव होती, त्यामध्ये आपल्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील साहेब हे ग्रामविकास मंत्री होते. त्यामुळे वाळवा तालुक्यातील पहिला सिलेक्ट झाला आणि वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका सिलेक्ट झाला. मग त्यावेळेला जे आमचे गट विकास अधिकारी होते सत्यजित बडे साहेब, जे आता ॲडिशनल सीओ आहेत रायगडला, त्यांचा सुद्धा दृष्टिकोन विकासाचा होता. जयंत पाटील साहेबांचा पण दृष्टिकोन विकास होता. मग त्यावेळेला त्यांनी चाचपणी केली की ह्या 54 गावात हे अभियान कोण चांगल्या पद्धतीने राबवू शकेल. तर त्यावेळेला मला त्यामध्ये किल्ले मच्छिंद्रगडला मी असताना त्यावेळेला मला किल्ले मच्छिंद्रगडला प्रवृत्त केलं गेलं. त्याच दरम्यान मी यशदा ह्या संस्थेशी कनेक्ट झालो त्या प्रोजेक्टमुळे, आणि मला त्यांनी पण मला खूप प्रेरणा दिली. आज यशदामध्ये मी रिसर्च पर्सन म्हणून काम करतो, बऱ्याच वेळा लेक्चर द्यायला जातो. ज्या यशदा संस्थेमध्ये क्लास 2 अधिकाऱ्यांना, क्लास 3 अधिकाऱ्यांना, क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, IAS अधिकाऱ्यांना पण ट्रेनिंग दिलं जातं, त्या ठिकाणी मी आज लेक्चर घ्यायला जातो. ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुरस्कारासाठी काम करण्यापेक्षा गावात एखादं चांगलं काम स्ट्रॉंग होत होतं. आज जर गणित जर मांडलं, मगाची उदाहरण दिलं मी होबालवाडीमध्ये ज्या वेळेला हागणदारी मुक्त झालं, 100% शौचालययुक्त गाव झालं, त्यावेळेला गावातील ते दवाखाने होते 3-4 चालणारे, ते हळूहळू बंद होत चालले. लक्षात घ्या, ज्या डॉक्टरला भेट घ्यायला इतका वेळ लागायचा, ते डॉक्टर आज घरोदारी फिरायला लागले. ही सफलता आहे त्या प्रत्येक अभियानाची, लक्षात घ्या. आणि तो जो वेगळा आनंद होता पुरस्कारापेक्षा, तो खूप मोठा होता. आज मी त्याबरोबर मग शासन आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, मला गुणवंत कर्मचारी पुरस्कार देखील 2015 साली मिळाला. ते प्रस्ताव असतात, त्या प्रस्तावामध्ये तुम्ही काय काम केलं त्या ग्रामपंचायतीमध्ये, मग ग्रामपंचायतीच्या जेवढ्या बाबी असतात, घरपट्टी असू दे, पाणीपुरवठा असू दे, स्वच्छता असू दे, ह्या सर्व बाबीवर काम करायला लागतं. आणि हे करत करत आपण सामाजिक देखील बांधिलकी होऊ शकतो. आज ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदाचं नाव बदलले सध्या शासनानं, ग्रामपंचायत अधिकारी केले. ग्रामपंचायत अधिकारी मधून मी प्रमोशन घेऊन विस्तार अधिकारी झालो असेल तरी मला ग्रामपंचायत अधिकारी पदाबद्दल खूप अभिमान आहे. कारण हे पद काही करू शकतं, गावामध्ये सामाजिक परिवर्तनासाठी काम करू शकतं. आज प्रत्येक गावामध्ये काय ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी जर आमचं चांगलं काम करत असेल तर प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग गाव घेतं. आज मी ज्या गावातनी काम केले त्या गावातले अजून सुद्धा लोक माझ्याशी बॉन्डिंग आहेत, जी माझी सल्ला घ्यायला येतात किंवा मार्गदर्शन घ्यायला येतात. आणि मी 100% प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. जे मागणी आधारित कार्य काय माझा येईल त्याला मी मार्गदर्शन करत असतो. आणि हे करत करत मला पण वाटतंय की बाबा आपण हे काम चांगलं केलं, हे गावासाठी आपण चांगलं केलं. आज काही गावातनी अशी काही बदल घडलेत की त्यामुळे मला सुद्धा सामाजिक फायदा खूप झालेला आहे. माझं एखाद्या गोष्टीत जर नियोजन असेल, मला जर वाटलं, आज मी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रवृत्त करतो की तुम्ही माझी वसुंधरामध्ये भाग घ्या.
आज आपल्या एडेनिपाणीमध्ये, काशीगावमध्ये किंवा जी मोठी मोठी गाव आहेत, त्या काही लहान गाव आहेत, आज पडकंब्यामध्ये काम चालले, जुनेखेडमध्ये काम चालले, त्या गावाला मी प्रवृत्त करतो. किंवा ज्या ज्या आता अग्रणी दुळगाव म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील गाव, तिथले सरपंच, तिथली ग्रामपंचायत माझ्या कनेक्टमध्ये, आळसण म्हणून ग्रामपंचायत आहे, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रवृत्त करतो. आज राष्ट्रीय राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत मला यशदान जो मिळाला, तो पुरस्कार घेण्याची मला देखील संधी यशदान दिली, खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. म्हणजे शासकीय नोकरीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नोकरीत गेल्यानंतर असं वाटतं की मी कधी ना कधीतरी एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किंवा एखाद्या मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घ्यावा. तर ती कधी घेऊ शकतो तो, तर त्यानं त्याच्या अनुषंगाने दिलेल्या कामाला न्याय असतो. तो जर न्याय दिला तर त्या ठिकाणी रेग्युलरच काम केलेलं असतं, त्याचं काय वेगळं काम केलं, ते केलेलं काम फक्त कसं चांगल्या पद्धतीने करता येईल. आता समजा एक वसुली, ग्रामपंचायतीची कर वसुली हा विषय आहे, जर तो वेळेच्या आत वसूल केला तर त्या ग्रामपंचायतीचा बराच वेळ वाचतो. किंवा एखादा विषय असेल, एखाद्या ग्रामपंचायत शासनाचं अनुदान असेल, ते जर वेळेत खर्च केलं, वेळेत टेंडर केलं, वेळेत नियोजन केलं, तर त्या ग्रामपंचायतीचा वेळ वाचतो आणि लोकांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा लोकांच्या रिलेटेड जे काही विषय आहेत ते जर आपण चांगल्या पद्धतीने, मी ज्या वेळेला ग्रामपंचायत अधिकारी होते त्यावेळेला बचत गटाचं टार्गेट असायचं मला, मी 100% प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्यायचो. बचत गट असू दे किंवा आमच्या विद्यार्थी शिक्षणाचं काय विषय ते प्रत्येक ह्याच्यात टार्गेट करायचो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझं रेकॉर्ड होत गेलं. मी ज्या ज्या गावाला काम केलं, काळमाडीत काम केलं, त्या काळमाडीला पहिलाच मालग्राम पुरस्कार ज्यावेळेला चालू झाला त्यावेळेला पहिला त्या काळमाडी मिळाला. आज त्या ठिकाणी रेकॉर्ड झालं माझं की मी या ग्रामपंचायत 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिलं. आणि शासनाचे जे अनुदान येतात ते अनुदान येत असतात, पण कुठलेही अनुदान शासनासाठी अपुरं असते. तर त्या गावाला बक्षिसाची रक्कम, पुरस्काराची रक्कम जर मिळाली तर 100% त्या ग्रामपंचायती सक्षम होण्यात मदत होते. पुढील 5 वर्षात तुम्हाला जर एक आदर्श गाव किंवा ते एक नवीन मॉडेल जर तुम्हाला उभं करायचं झालं तर पहिलं पाऊल कोणतं असावं? पहिलं पाऊल, मी आज विस्तार अधिकारी पदावर आहे. माझ्याकडं जी भूमिका आहे ती ऍक्च्युली कृषी खात्याची भूमिका आहे, वेगळी आहे भूमिका माझ्याकडे. तरी परंतु मी राज्य समन्वयक या नात्यानं पंचायत विकास निर्देशांक या प्रकल्पावर मला राज्य समन्वयक नेमणूक आहे. मी एखाद्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहन देताना माझं पहिलं पाऊल असं असणार आहे की तुम्ही ह्या जे मेन 4 विषय आहेत, पाणी, ऊर्जा, वृक्षारोपण आणि घनकचरा, ह्या 4 विषयानं जेवढं काही काम करता येईल तेवढं करा. त्यानंतर पहिलं पाऊल माझं असं असणार आहे की घनकचरा हा जो विषय आहे तो प्रत्येकाच्या जनमानसाच्या डोक्यात बसला पाहिजे की मी जे वापरणारा जो कचरा आहे त्याची माझी जबाबदारी आहे. प्लॅस्टिक कमी वापरणं, जास्तीत जास्त एकल प्लॅस्टिक वापर बंद करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मी या ठिकाणी स्वीकारल्या पाहिजेत. लाईट बंद करून गेलं पाहिजे, पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ह्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गोष्टी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीतून त्या गावाला एखादा लाभ कसा मिळता येईल हे माझं साधारणतः धोरण असणार आहे. सोलर सारख्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतीसाठी लागणारी जी काही भूमिका आहे, आज आता हुमणी कीड नियंत्रण आहे, हुमणी कीड नियंत्रण ही हुमणीची समस्या आहे गावामध्ये, हुमणीयुक्त शिवार कसं राबता येईल हे पण माझं पाऊल असणार आहे. ड्रोनद्वारे जर आपण फवारणी केली तर खूप पैसे वाचतात व खूप चांगलं नियोजन होतं. हे जे काही विषय आहेत हे जास्तीत जास्त कसे गावामध्ये पोचता येईल प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात. आज पंचायत विकास निर्देशांकावर मी महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच ग्रामपंचायतीला पोचलो आहे, कारण मी जे काही मॉड्यूल्स तयार करतो ते प्रत्येकाला भेटतात. पण ती जर नुसती जरी करून उपयोगाने त्याची अंमलबजावणी पण होण्यासाठी आदर्श खेडी हे जे गांधींचे स्वप्न आहे ते जर साकार करायचे तर आपल्याला स्वच्छतेतून समृद्धीकडे गेलं पाहिजे. जे स्वच्छते समृद्धीकडे जे टॅगलाईन आहे त्यातून गेलं पाहिजे आणि विकास प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न माझा असा आहे, आदर्श गावाचं स्वप्न तुम्हाला जर एका वाक्यात मांडायचं झालं तर ते काय असेल? पृथ्वी, वायू आणि पाणी आणि जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूताला घटक आहेत ते आपण पुढच्या पिढीला आहे तसे देणं हे आपलं काम आहे.